आता आपला हा मुख्य विषय आहे, ज्यासाठी आपण आज सर्व एकत्र जमा झालो आहोत. आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना. तर शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे व ती कशी स्थापना करायची आहे, कुठे नोंदणी करायची, त्याचे नियम काय असतात, कंपनी का नोंदणी करायची किंवा शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल, या कंपनी नोंदणीनंतर आपल्याला शासन देखील काही मदत करते का, शासनाचा स्मार्ट प्रकल्प काय आहे, याबद्दल अनेक शंका कुशंका सर्वांच्या मनात आहेत. काहींना याबद्दल सगळी माहिती देखील असेल, काहींना नवीन आहेत शेतकरी त्यांना ही माहिती व्हावी, यासाठी आपण या ठिकाणी यावर चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण काहीतरी उद्योगधंदाही चालू करावा शेतीबरोबर. परंतु उद्योगधंदा चालू करायचा म्हणजे नक्की कंपनी रजिस्टर करायची कशी? फोन येतात अनेक वेळा शेतकऱ्यांची, तुम्हाला कंपनी स्थापन करायची आहे, पण कोणत्या प्रकारची करायची? तर त्यांच्यासाठी थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे की कंपनीचे वेगवेगळे प्रकार पडतात. पहिली कंपनी असते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज नावाने. ही म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ही देखील रजिस्ट्रेशन होते. त्यानंतर पार्टनरशिप फर्म नावाचा एक प्रकार असतो. 2 पार्टनर एकत्र येऊन कंपनी स्थापन करू शकतात. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप नावाचा एक प्रकार असतो. त्या पद्धतीने कंपनी स्थापन करता येते. त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. 2 ते 5 डायरेक्टर एकत्र येऊन देखील कंपनी स्थापन करता येते. त्याचबरोबर पब्लिक लिमिटेड कंपनी असते. अनेक व्यक्ती इथं एकत्र येऊन ही पब्लिक प्रॉपर्टी टाईप पब्लिक लिमिटेड कंपनी असते. त्याचबरोबर NGO नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्या टाईप मध्ये देखील संस्था कार्यरत करतात. आणि शेवटचा दुसऱ्यात महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत, तो म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. अशा या कंपनीचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे? तर कंपनी स्थापन करण्याच्या अगोदर आपल्याकडे एक विजन असलं पाहिजे, कंपनी का स्थापन करायची. आपल्या कोर व्हॅल्यूज असल्या पाहिजे की कंपनी स्थापन करण्यानंतर आपण कसं काम करणार आहोत, आपलं मिशन काय असणार आहे. या संदर्भात आपलं शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या अगोदर उद्दिष्ट डोळ्यासमोर असलं पाहिजे की ही कंपनी का स्थापन करायची, त्याचा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा आपल्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला कसा फायदा करून घेता येईल. तर हे एक गोष्ट सर्वात प्रथम महत्वाची असते, ती आपण सुरू केली पाहिजे. त्या गोष्टीबद्दल माहिती घेतली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, आपण आता थेट शेतकरी उत्पादक कंपनीविषयी बोलूया. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारतात 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा योजना तयार केली आहे. पुढील काही दिवसामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचे असणार आहेत. कोरोनामुळे सर्व उद्योग आज ठप्प झाले आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. फक्त आज एकच उद्योग जो चालू आहे, जो जीवनावश्यक आहे, तो म्हणजे शेती. 130 कोटी लोकसंख्येला फक्त शेती हाच उद्योग जगू शकत आहे. आणि शेती विपणनामध्ये व्यवस्थापन, मार्केटिंग जमली तर काही शक्य आहे. शेतीला चांगले दिवस येतील, परंतु आपली उत्पादनाची विपणन व्यवस्था नसल्यामुळे शेतीची व शेतकऱ्यांची सध्या वाईट परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या ज्यांचा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांनी या संकटामध्ये देखील मात केलेली आहे. शेतमाल विक्री व्यवस्था थेट शहरामध्ये केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने विक्री देखील केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जो काही भाजीपाला आहेत, फळं आहेत, लॉकडाऊन परिस्थितीमध्ये शहरामध्ये पुरवठा केला आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातलं जरी उदाहरण बघितले, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत त्यांचं ऑलरेडी सगळी सिस्टीम होती आणि त्यात नागरिकांची गरज ओळखून सर्व नाशिक, मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना, शेतकऱ्यांकडून माल घेऊन शहरातल्या नागरिकांना पुरवठा केला आणि साधारणतः 1-1.25 महिन्यामध्ये साधारणतः 5 कोटी पर्यंतचा फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचा सप्लाय हा नागरिकांना केलेला आहे. हीच ती संधी आता आपल्याला पण चालून आलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण देखील संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतो किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येऊ शकतं आणि याच्या माध्यमातून आपण शेतकरी बळकटीकरण करू शकतो. प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पीक निहाय, शेतकरी निहाय आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतो. या कंपनीच्या माध्यमातून आपण शेतकरी सेवा सुविधा, उत्पादन, शेतमाल विक्री, प्रक्रिया उद्योग असे वेगवेगळे उद्योग धंदे प्रकल्प राबवू शकतो आणि त्या शेतकऱ्यांना शेतमाल थेट विक्री होईल, तसेच उत्पादनामध्ये देखील वाढ होईल, या उद्देशाने काम करू शकतो. शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांचा वाढणाऱ्या आत्महत्या, अशा बातम्यांचा काळ आता आपण पुसून टाकला पाहिजे. कारण या ज्या गोष्टी आजपर्यंत घडत गेल्या त्याचं शेतकऱ्यांचं व्यवस्थापन आणि संघटन नसल्यामुळे या गोष्टी
घडत गेले आणि शेतीमालाची उत्पादकता व बाजार मूल्यांची सांगड घालून नफा कमवण्याचे दिवस दुसरं कोणीतरी करत होतं ते आता आपल्या शेतकरी उत्पादकांना करायचं आहे आणि शेतकऱ्यालाच उद्योजक बनवायचा आहे. हा या मागचा उद्देश आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने स्वतःच उद्योग बनण्याचा मार्ग सापडलेला आहे. राज्यातील शेतकरी गटांचे रूपांतर देखील कंपन्यांमध्ये करण्यात येत असून बाजाराभिमुख जी व्यवस्थापन आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांची त्यांची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कृषी विभाग असेल, नाबार्ड असतील किंवा विविध संस्था असतील यांच्या माध्यमातून सुरू आहे. वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत. आता शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे आहे तरी काय नाही, आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये बोलूया. मी इथं बरीचशी माहिती मराठीत ठेवलेली आहे, इंग्लिश शब्द याच्यात येणार नाही. शेतकऱ्यांना सोपं जावं समजायला यासाठी मी या सगळ्या पीपीटीज तयार केलेल्या आहेत. ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, याला कोणी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे जे एफपीओ देखील म्हणतं. ही कंपनीचे जे कायदेशीर स्वरूप आहे, ही कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार नोंदणी होती. शेतकरी उत्पादक कंपनी ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हाच या कंपनीचा सदस्य असू शकतो आणि शेतकरी सदस्य स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करू शकतो. शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये उत्पादक खास करून लहान व किरकोळ जे शेतकरी असतात ते संकलन समाविष्ट आहे, जेणेकरून शेतीतील जे काही आव्हाने आहेत ते एकत्रित गुंतवणूक ठेवण्यासाठी एक प्रभावी गठबंधन तयार करणे, जसे की गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान असेल, इनपुट, बाजारपेठ सुधारित प्रवेश, शेती पिकांचे उत्पादन, कापणीपासून तर खरेदी, ग्रेडिंग, पुलिंग, हाताळणी, विपणन या सर्व गोष्टींचे यामध्ये समावेश असतो. सामूहिकरित्या देखील शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता यामध्ये वाढवली जाऊ शकते. त्याचबरोबर शेतकरी कंपनी मार्फत कृषी आधारित विविध व्यवसाय देखील या ठिकाणी सुरू करता येतात आणि याचा जो काही मिळणारा नफा असतो हे शेतकरी जे काही सभासद असतात त्यांना करून देता येऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी कुठे आणि कशी होते? आता याच्यामध्ये जे काही मी पुढे संवाद आपल्याशी साधत आहे याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर, जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्या टाईप मध्ये मी पुढे इथं स्लाइड्स तयार केलेले आहेत की शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात आणि त्यांना जे अनुसरून उत्तर आहेत त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे तुमच्या मनातील जे काही शंका असतील, प्रश्न असतील ते याच्यामध्ये सर्व प्रश्नांचं निरसन होईल असं मी या ठिकाणी तयार केलेलं आहे. तरीही जर समजा आपले शेतकरी उत्पादक कंपनीविषयी काही प्रश्न असतील तर ते आपण शेवटी पुन्हा घेणार आहोत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या कागदावरती तिथे लिहून ठेवणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार नोंदणी केली जाते. रजिस्टर ऑफ कॉर्पोरेशन म्हणजेच आरओसीच्या अंतर्गत दिल्ली येथे ही नोंदणी केली जाते. नोंदणी प्रक्रिया जी असते ती पूर्णपणे ऑनलाईन असते आणि शासनाच्या वेब पोर्टल द्वारे या कंपनीची नोंदणी केली जाते. आता शेतकरी उत्पादक कंपनी कुणाला स्थापन करता येते? शेतकरी उत्पादक कंपनी ही भारतातील कुठल्याही शेतकरी नागरिक असा कोणत्याही व्यक्तीला स्थापन करता येते. अट ही आहे की हा व्यक्ती शेतकरी असला पाहिजे, त्यांच्याकडे शेती असणे आवश्यक आहे, शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. अशा व्यक्तीला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करता येते. शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करते येते गाव पातळीवरील 10 शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. तसेच एकापेक्षा जास्त गावे देखील मिळून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाऊ शकते. या कंपन्याच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या डिपार्टमेंटकडे कंपनी कायदा 1956 अंतर्गत या कंपनीची नोंदणी केली जाते. तर शेतकरी उत्पादक कंपनी का स्थापन करायची? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आपण शेती करतोय, शेती करूनच माल विकू शकणार आहोत, मग शेतकरी उत्पादक कंपनी का स्थापन करायची? तर शेतकरी उत्पादक कंपनीचे स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की लहान लहान जे शेतकरी आहेत, आज आपण बघितलं की मागच्या काही वर्षापूर्वी ज्यांची शेती 50 एकर असेल ती काही दिवसानंतर त्यांचे मुलं मोठे झाले, 25-25 एकर झाली, पुन्हा डिवायडेशन झालं, 5-5 एकर झाली, आता पुन्हा 2.5 एकर, 2 एकर, 1 एकर इतके छोटे छोटे शेतीचे तुकडे होत आहेत. त्यामुळे शेतकरी लहान होत चालला आहे आणि या शेतकरीला शेतीचं व्यवस्थापन करणं खूप अवघड जात आहे. खूप मोठ्या मशिनरी घेणं अवघड जात आहे. ते शेती व्यवस्थापन करणं अवघड जात आहे. मग असे जे लहान शेतकरी आहेत यांनी एकत्र येण्यासाठी, शेतकऱ्यांचे संघटन होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी गरजेची आहे.
त्याचबरोबर गुंतवणूकचा विषय असेल, तंत्रज्ञान असेल, इनपुट असेल, बाजारपेठेत ज्या काही सुधारित प्रवेश आहेत, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी मोठं काम करू शकते आहे. त्याचबरोबर शेती पिकाचे जे काही उत्पादन असेल, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, कुटिंग, हाताळणी, विपणन, विक्री, या ज्या सर्व गोष्टी आहेत, त्या एकट्या शेतकऱ्याला अवघड जातात. त्याच वेळी जर समजा 10-20 शेतकरी एकत्र येत आहेत आणि या सर्व गोष्टी करतायत, तर त्यांना ह्या गोष्टी करणं खूप सोपं जातंय. उत्पादनाची निर्यात करणं सोपं जातंय. त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या प्रोडक्टचं मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग उभारायचा असेल, तर त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनी महत्वाचं काम करते आहे. आता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची प्रोसेस सुरुवात होत आहे. शेतकरी बंधूंनो, व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये काही अडचणी असतील तर आपण ते नंतर प्रश्न उत्तर घेणारच आहोत. कुठल्याही कंपनीची स्थापन करण्यासाठी त्या कंपनीला नाव द्यावं लागतं. ज्या पद्धतीने मुलं जन्माला येतात त्यावेळेस त्याचं बारसं करून त्याला नाव ठरवलं जातं. त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीला जन्म द्यायचा आहे, तर त्यासाठी नेम अप्रूव्हल घेणं गरजेचं असतं. तर नेम अप्रूव्हल कसं घ्यायचं, की आरओसीच्या अंतर्गत कंपनी स्थापना प्रोसेस होण्याच्या अगोदर कंपनीसाठी एक मेल पाठवावा लागतो, की आम्हाला या कंपनीची, या नावाची कंपनी स्थापन करायची आहे. तर यासाठी नावाची निवड कशी करायची, असं नाव आपल्याला निवडायचं असतं की ते भारतात आरओसीच्या अंतर्गत रजिस्टर नसेल. जे नाव रजिस्टर असेल ते नाव आपल्याला पुन्हा भेटणार नाही. आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढे प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे नाव कॉमन येतं. म्हणजेच आता माझी कंपनी आहे कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. त्याच पद्धतीने तुम्ही जी पण काही कंपनी स्थापन करणार आहे, त्याच्या पुढच्या बाजूला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे नाव कॉमन येतं. त्याच्या अगोदर आपल्या ज्या काही कंपनीचं नाव ठरवणार आहोत ते नाव या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने आपण नेम अप्रूव्हलची पहिली प्रोसेस करतो. तुम्ही एक नाव ठरवलं की त्यानंतर आपण ते आरओसीला पाठवतो आणि त्याच्या अंतर्गत 4 ते 5 दिवसामध्ये आरओसीच्या माध्यमातून नेम अप्रूव्हल आपल्याला येतं. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? आपले जे काही सभासद आहेत किंवा जे काही संचालक आहेत, यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यासाठी कमीत कमी आपल्याला 5 संचालक आणि 5 सदस्य या कंपनी नोंदणीसाठी लागत असतात. यामध्ये जे काही शेतकरी आहेत, याच शेतकऱ्यांना संचालक आणि सदस्य म्हणून कंपनीमध्ये येता येतं. या जे काही संचालक आणि सदस्य असणार आहेत, त्यांचे कागदपत्र जे लागत आहेत, त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, बँक पासबुकची झेरॉक्स, 3 फोटो आणि 7/12 हे कागदपत्र कंपल्सरी लागतात. या कागदपत्राशिवाय कंपनी नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची आहे, अशा व्यक्तींनी हे कागदपत्र असणं गरजेचं आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की 7/12 नसेल तर काय पर्याय आहे, किंवा 7/12 नसेल तर कंपनी स्थापन करता येते. 7/12 नसेल आणि शेतकरी नसेल तर कंपनी स्थापन करता येत नाही. परंतु जर समजा मी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी होऊ इच्छितो, परंतु माझ्या वडिलांच्या नावावर शेती आहे, तिथं एक वेळा आपल्याला संमतीपत्र लिहून 1 किंवा 2 व्यक्तींसाठी हा पर्याय खुला राहील की त्याला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये येता येईल. वडिलांच्या नावाने शेती आहे परंतु मुलाच्या नावाने नाही आहे आणि मुलाला त्याच्यामध्ये कंपनीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 7/12 हा एक ऑप्शन असतो. त्याचबरोबर कुटुंबातील किती सदस्य एका कंपनीमध्ये येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, ऍक्च्युली ही जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची आहे, ही कुटुंबासाठी मर्यादित नसायलाच पाहिजे. अनेक शेतकरी एकत्र येऊनच करायला पाहिजे. परंतु तरीही मोठी जॉईंट फॅमिली आहे, त्यातले 1 किंवा 2 लोक किंवा 3 व्यक्ती एकत्र येऊ इच्छितात आणि बाकीचे शेतकरी आजूबाजूचे घेऊ इच्छित असतील तर 2 किंवा 3 व्यक्ती जास्तीत जास्त या एका कुटुंबातील चालू शकतात. परंतु सर्वच सदस्य हे आपल्या एकाच कुटुंबातून घेऊन उपयोग नाही. त्याच्यामुळे आपल्या कंपनीची प्रगती होणार नाही आणि ती एका लिमिटेड लेवलला राहून जाईल. त्यामुळे अनेक महत्वाचे शेतकरी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, संचालक मंडळ कसं असले पाहिजे. आता आपण हे जे काही 10 लोक घेणार आहोत, बोर्ड ऑफ डायरेक्टर जे असणार आहे ते कसे असले पाहिजे. तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचं काही संचालक किंवा सदस्य म्हणून आपण या कंपनीमध्ये घेणार आहोत, ती व्यक्ती खरोखर चिकाटीने काम करणारी असली पाहिजे. त्याच्यामध्ये ती काम करण्याची जिद्द असली पाहिजे.
अनेक शेतकऱ्यांना समावेश करून घेण्याची त्याची इच्छा असली पाहिजे. आपल्या परिसरातील, गावातील, तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हे देखील त्याची इच्छा असली पाहिजे. आणि आपली कंपनी आपण पुढे कशी घेऊन जाऊ, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून आपल्या कंपनीचा विकास कसा होईल, ह्या दृष्टिकोन किंवा हे मिशन या सर्व संचालकांचे असले पाहिजे. त्याच वेळेस ती कंपनी पुढे जाऊ शकते. संचालक आणि जे सदस्य असणार आहेत यांना वय, शेती याचे काही बंधन आहे का? तर वयाचं कुठलंही बंधन नसतं. वय वर्ष 18 कमीत कमी मॅच्युरिटी लेवल या डायरेक्टरची असली पाहिजे. शेतीचं लिमिट नसतंय. शेती किती आहे हे महत्वाचं नाहीये. एरिया आपल्याला कुठल्याही गावातला, तालुक्यातला, जिल्ह्यातला व्यक्ती आपण इथं घेऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रातला किंवा संपूर्ण भारतातील कुठलाही शेतकरी या कंपनीमध्ये समावेश करू शकतो. यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, आता कंपनीचं नेम अप्रुव्हल झालं, डॉक्युमेंट सबमिशन झालं, यानंतरची पुढची प्रोसेस काय असते? तर हे जे काही 5 डायरेक्टर असणार आहेत यांचा डीन नंबर काढायचा असतो. डीन नंबर म्हणजे काय? डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. हा डीन नंबर जसा आपला पॅन कार्ड नंबर असतो त्या टाईपमध्ये एक डीन नंबर असतो की तो आरओसीच्या अंतर्गत तयार होतो आणि तो नंबर म्हणजे आपले संचालकांची ओळख असते. त्या नंबरच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे ऑडिटिंग प्रोसेस असेल किंवा कंपनीचे काही जे काही लिगली कंप्लायन्सेस असतील त्या सगळ्या गोष्टींसाठी हा डीन नंबर उपयोगी होत असतो. यासाठी जे काही 5 संचालक असतात शेतकरी उत्पादक कंपनीचे यांच्यासाठी डीन नंबर काढणं आवश्यक असतं. डिजिटल सिग्नेचर काय असते? आता जे काही शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी होणारे सर्व संचालक आणि सदस्य आहेत या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल सिग्नेचर काढायची असते. डिजिटल सिग्नेचर ही आपल्या जसं पेन ड्राईव्ह असतो त्या टाईपमध्ये एक डोंगल असतं. त्यामध्ये एक डिजिटल, आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की आपण जी काही सही केलेली आहे ती हार्ड कॉपी न राहता ती सॉफ्ट कॉपी मध्ये असतं. तो आपला डोंगल आपल्या सीए किंवा सीएस कडे असतो आणि आपल्या ऑडिटिंगसाठी किंवा लिगल कंप्लायन्ससाठी जे पण काही कामं असतात त्यासाठी ही डिजिटल सिग्नेचर उपयोगी पडते. तिचा वापर सीए आणि सीएस करत असतात. आपल्याला ते आपल्या डेली यूज मध्ये फारसा उपयोग तिचा नसतो. शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी किती दिवस लागतात? तर शेतकरी मित्रांनो, आपण जे काही नेम अप्रुव्हल घेतलं आणि त्याच्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट जमा केले, डीन नंबर काढला, डिजिटल सिग्नेचर काढली, या सर्व प्रोसेसला आणि आरओसीचं जे काही सर्टिफिकेट आपल्याला कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येणार आहे रजिस्टर ऑफ कॉर्पोरेशनच्या थ्रू, तर ते नोंदणीसाठी साधारणतः 45 ते 50 वर्किंग डेज म्हणजे साधारणतः 1.5 ते 2.25 महिन्याचा कालावधी शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी लागत असतो. आता शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी झाली, आपलं सर्टिफिकेट पण एक साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये आपल्याला मिळालं. त्याची पुढची प्रोसेस काय असते? तर आता आपले काही जे काही 10 डायरेक्टर म्हणजे 5 संचालक आणि 5 प्रमोटर्स हे जे आहेत त्यांना आपण शेअर्स अलोकेट करायचं आहे. शेअर्स अलोकेट म्हणजे काय? की आपले जे काही भाग भांडवल आहे पेड कॅपिटल, तर ते डिवाइड करायचं असतं ह्या 10 लोकांमध्ये. तर आता हे जे 10 लोक आहेत याच्यामध्ये समप्रमाणात देखील शेअर्स हे डिवाइड केले जाऊ शकतात. त्याचबरोबर याचे वेगवेगळ्या प्रमाणात देखील याची विभागणी होऊ शकते. म्हणजे कसं की सपोज हे जे काही स्क्रीनवर दिसत आहेत 1 ते 10 क्रमांक, तर यामध्ये पहिल्या डायरेक्टरकडे 10% शेअर्स ठेवलेत, दुसऱ्या डायरेक्टरने 15% ठेवलेत, तिसऱ्या डायरेक्टरने 15% ठेवलेत, चौथ्या डायरेक्टरकडे 10% आहे, 5व्या डायरेक्टरकडे 10% आहे. अशा पद्धतीने हे विभागणी झाली आणि जिथं 15% आहे काही डायरेक्टरांना 5% देखील आहे. म्हणजे आपल्या एकूण 10 लोकांचा मिळून जो काही रेशो आहे हा 100% यायला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने याचं जे काही शेअर्स अलोकेशन असेल ते करू शकणार आहे. तुम्ही तुमच्या संचालक मंडळाची मीटिंग ठरवून तुम्ही ते समप्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात हे शेअर्स अलोकेट करू शकता. हे शेअर्स अलोकेट केल्यानंतर अशा पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमाणपत्र आपल्याला आरओसीच्या अंतर्गत मिळतं. इथं एक प्रमाणपत्राचा सॅम्पल डिस्प्ले होतोय. अशा पद्धतीने एक सर्टिफिकेट आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीचे आपल्या कंपनीच्या नावाने मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स अंतर्गत आपल्याला मिळत असतं. आता कंपनी नोंदणी झाली, सर्टिफिकेट मिळालं, सर्वे डीन नंबर, डिजिटल साईन, शेअर्स अलॉटेड, ही सर्व सिस्टीम झाली आहे.
आता याच्या पुढची प्रोसेस आहे, आपल्याला बँकेत अकाउंट ओपन करायचं असतं. तर अकाउंट कुठे ओपन करायचं त्याचे काय निकष असले पाहिजे. बँकेत अकाउंट ओपन करताना आपण कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकतो. प्रायव्हेट बँकेमध्ये देखील आपण अकाउंट ओपन करू शकतो, परंतु राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं कधीही चांगलं असतं. कारण बऱ्याच वेळा आपण काही शासकीय प्रकल्प राबवतो, वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदान असतात, त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेला प्राधान्य असतं. त्यासाठी आपण शक्यतो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अकाउंट ओपन केलेलं चांगलं राहील. आता हे जे काही बँकचे अकाउंट आहे ते हँडल करायचं आहे, तर ते कसं हँडल करता येईल? तर त्यासाठी आपल्याला सहीचे अधिकार कोणाला दिले गेले पाहिजे. आपण आपले जे काही डायरेक्टर बॉडी आहे 10 लोकांची, याच्यामध्ये कुठल्याही 3 व्यक्तींकडे सहीचे अधिकार देऊ शकतो. तसं एक रिझोल्युशन आपण आपल्या सीए कडनं तयार करून घेतो. रिझोल्युशन तयार केल्यावरती त्याच्यापैकी 3 पैकी कुठलेही 2 व्यक्ती एका वेळी सही करू शकतील, अशा पद्धतीने रिझोल्युशन तयार करू शकतात, किंवा कुठलेही 2च व्यक्तींकडे सहीचे अधिकार आपण देऊ शकतो. असं रिझोल्युशन सर्व 10 लोकांच्या संमतीने आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा प्रश्न असतो की शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असंही पद देणं गरजेचं आहे. तर असं पद देणं कंपल्सरी नाहीये. म्हणजे जे आपण रजिस्टर करतो कंपनी, त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं नाहीये. परंतु आपल्या डायरेक्टर बॉडीमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग ने म्हणा किंवा आपल्या सभासदांच्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण काही व्यक्ती, म्हणजे जे काही आपले सभासद असतील, संचालक असतील, त्यापैकी एका व्यक्तीकडे अध्यक्ष, एका व्यक्तीकडे उपाध्यक्ष, एका व्यक्तीकडे सचिव असे पद देऊ शकतो. हे पद देणं कंपल्सरी नाही. देखील आपण एक पद जर समजा आपल्याला ते करायचं असेल तर आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे पद घेऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी झाली, बँकेत अकाउंट देखील ओपन झालं, परंतु आता जे काही आपल्याला आपल्या गावातले तालुक्यातले सभासद शेतकरी सभासद करून घ्यायचे असतील, तर त्यासाठी काही मर्यादा आहे का? तर नाही. शेतकरी सभासद आपण आपल्या गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले किंवा संपूर्ण राज्यातले कुठलेही शेतकरी सभासद करून घेऊ शकतो. परंतु शक्यतो आपण ज्या ठिकाणी ही कंपनी स्थापन केली आहे त्या गावातले, तालुक्यातले तर समजा शेतकरी सभासद करून घेतले तर चांगलेच आहे. तर ते शेतकरी सभासद करून घेताना देखील तुम्ही ते पीक निहाय करू शकतात, गट निहाय करू शकतात, गाव निहाय देखील करू शकतात. वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे पिकाचं उत्पादन होत असेल, समजा एखाद्या तालुक्यामध्ये कांद्याचं उत्पादन होते, कांद्याचे शेतकरी, एखाद्या गावामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये एखादा द्राक्ष किंवा डाळिंबावरती काम करणारे शेतकरी असतील, त्यांचा एक ग्रुप तयार करून सभासद करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण सभासद करून घेऊ शकतो. सभासद करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे की ते सभासद झाले पाहिजे, परंतु आपणही त्या व्यक्तींना योग्य पद्धतीने सुविधा पुरवठा करू अशाच संख्येमध्ये आपल्याला सभासद करणं गरजेचं आहे. उगीच खूप हजारो सभासद करून घेतले आणि त्यांना आपण जर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो नाही, तर ते सभासद नोंदणी करूनही उपयोग होणार नाही आणि ते सभासद देखील आपल्यावर नाराज राहतील की ते आपल्याला त्यांच्यापासून कुठल्याही पद्धतीचा फायदा होत नाही. सभासद नोंदणीसाठी काही फॉर्म आणि कागदपत्र आवश्यक आहे. तिथे तुम्ही एक तुमच्या कंपनीच्या नावाने एक नोंदणीचा फॉर्म तयार करू शकता. त्यासाठी कागदपत्र म्हणून तुम्ही त्यांचे केवायसी डॉक्युमेंट घेऊ शकता. पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि 7/12 उतारा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कागदपत्रे घेऊ शकता. आता हे जे काही सभासद होणार आहेत यांना आपण शेअर्स देऊ शकतो का? तर यांना शेअर्स देऊ शकतो आपण. आपल्याला जर समजा वाटत असेल की आपल्याला हा शेतकरी जो आहे त्याला शेअर्स होल्डर बनवायचं, तर त्या व्यक्तीला आपण शेअर्स होल्डर देखील बनवू शकतो किंवा सर्वसाधारण सभासद देखील करू शकतो. हे तुमच्या डायरेक्टर बॉडीच्या संमतीने, मीटिंगने ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक संघटन करायचं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर ते बँकेत अकाउंट ओपन झालं, त्यानंतर तुम्ही शेतकरी सभासद जॉईन करू शकतात. वेगवेगळ्या गावाचे, वेगवेगळ्या विभागाचे, वेगवेगळ्या पिकांचे सभासद या ठिकाणी आपल्याला सहभागी करून घेता येऊ शकतात आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये. आपल्या कंपनीचा जो काही उद्देश आहे किंवा कंपनी स्थापनेमागचा जो काही मोटो आहे त्या अनुषंगाने आपले सभासद आपण जॉईन करून घेणार आहोत. आता शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन कसे करायचे? कंपनीची नोंदणी झाली आहे, सभासदही झालेले आहे, परंतु आता याच्या पुढची पद्धत कशी असणार आहे? तर आपले हे जे काही 10 लोक आहेत, संचालक आणि सदस्य, यांनी आपण वेगवेगळे कामाचे नियोजन करू शकतो, काम विभागणी करू शकतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाला
आपण सोपवून देऊ शकतो. जसं की आपण समजा एखाद्या शेतकऱ्यांना सर्व्हिस देतो आहे, मार्गदर्शन करतोय, त्यासाठी एका व्यक्तीने काम बघितलं. एखाद्या शेतकऱ्याकडनं आपण माल परचेस करतो आहे, त्यासाठी एक वेगळी टीम काम करू शकते. विपणन व्यवस्था आहे, त्यासाठी एखादी व्यक्ती काम करू शकते. सपोज व्हॅल्यू ॲडिशन आहे, काही पिकं धान्य तयार होत आहे, त्याची समजा ग्रेडिंग पॅकेजिंग करायचं आहे, त्यासाठी एक टीम काम करू शकते. असे जे तुमचे 10 लोक आहेत संचालक, त्यांना तुम्ही काम वाटा पाडून देऊ शकता, ते कामं सोपवून देऊ शकता. त्याच्यामुळे सर्वांना काम करणं सोपं जाईल. ज्याला जे आवडीचं काम आहे त्याने ते करावं. याच्यात मिळून मिसळून सर्वांनी काम करणं हेच एक व्यवस्थापनाचं गुपित राहू शकतं. सर्वांना काम करण्याची इच्छा असली पाहिजे, त्यानुसार आपण कामाची विभागणी करून देऊ शकतो. अशा पद्धतीने कामाचं व्यवस्थापन आपण करू शकतो. आता शेतकरी उत्पादक कंपनीचं लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट हे कुठे, केव्हा, कसं करायचं? तर आपलं जे समजा फायनान्शियल इयर जे पण असतं एप्रिल ते मार्च, यामध्ये जे काही आपले प्रोजेक्ट आहेत, यामध्ये जे काही आपले काम चालू आहे, याचं आपलं पूर्ण व्यवहार बँकिंग थ्रू करायचे आहेत आपल्याला. आणि त्याचा जो काही त्याचं जे काही आपलं बँकेमध्ये स्टेटमेंट असेल, त्या बँकेत थ्रू सर्व गोष्टी चालू ठेवायच्या. जे पण काही आपले व्यवहार होणार आहेत ते सर्व बँकेत थ्रू करायचे. त्याच्यामुळे आपल्याला ऑडिट करायला सोपं जाणार आहे. आणि हे एप्रिल ते मार्च पर्यंत जे पण काही आपलं ट्रान्झॅक्शन होतील, व्यवहार होतील, हे आपल्या सीए कडून करून घेऊ शकतो. यासाठी एक सीए ची पण निवड करणं गरजेचं असतं. शेतकरी उत्पादक कंपनी आपण जिथं स्थापन करतो त्यांच्या माध्यमातूनच आपण पुढे जे पण काही व्यवहार असतील, लिगल कम्प्लायन्सेस असतील किंवा ऑडिटिंगचे जे काही विषय असतील, ते आपल्या सीएच्या माध्यमातून करू शकतो. त्यासाठी कंपनीला एक सीए देखील अपॉइंट करणं आवश्यक आहे. आज जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी उत्पादक कंपन्या असतील असं जर विचार केला, तर साधारणतः आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 2700 प्लस कंपन्या स्थापन झाल्या आहेत. म्हणजे 2700च्या वरती शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एमएससीपी अंतर्गत काही कंपन्या असतील, काही नाबार्ड थ्रू असतील, काही फार्मरने स्वतःहून तयार केलेल्या कंपन्या असतील. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपन्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. आणि साधारणतः नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 220च्या वरती शेतकरी उत्पादक कंपन्या या नाशिक जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या आहेत. यामध्ये विषय हा वेगळा आहे की याच्यामध्ये किती ऍक्टिव्ह आहेत, किती लोक काम करत आहेत. कारण बऱ्याच वेळा आपण जर समजा फक्त शासकीय अनुदान मिळेल किंवा कोणीतरी आपल्याला मदत करत असेल म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू, तर ती कंपनी लवकर ऍक्टिव्ह होणार नाही. तर आपल्याला स्वतःहून काहीतरी या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असू, तर ती कंपनी निश्चितच ऍक्टिव्ह राहील, तिचं काम दिसेल. अशाच पद्धतीने आपल्याला देखील या कंपनी स्थापन केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायचं. आता हे कंपनीचे स्थापनेचे विषय झाले, अकाउंटिंग झालं, सभासद झालेत, शेअर झालेत. परंतु आपल्याला याच्यामध्ये नक्की काम कसं करता येईल किंवा हे काम जर समजा या पिकांमध्ये करायचं असेल ते कसं करता येईल. तर यामध्ये आपण आपल्या एरियामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या गावा तालुक्यांमध्ये जो काही माल उत्पादित होतो, तो मालाचं उत्पादन करणं, म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या सर्व टेक्निकल बाबी असतील, त्याचे जे काही हार्वेस्टिंग म्हणजे काढणी असेल, प्रोक्युरमेंट म्हणजेच मालाची खरेदी, ग्रेडिंग, पुलिंग, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यातून करू शकणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून. त्या मालाची हाताळणी असेल, त्यानंतर पुढचा विषय असतो विपणनाचा, मार्केटिंग. आपण तो माल स्वतः विक्री करू शकतो. विक्री सोबत आपण तो माल निर्यात देखील करू शकतो. समजा काही भाजीपाला असेल किंवा काही फळे असतील, द्राक्ष, डाळिंब असतील, याची परदेशामध्ये निर्यात देखील या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण करू शकतो. वस्तू किंवा ज्या काही आपल्या सर्व्हिसेस असतील याची आयात देखील आपण या कंपनीच्या माध्यमातून करू शकतो. या उत्पादकाचे म्हणजे जे काही कंपनीचे सभासद असतील आणि यांनी उत्पादन केलेले जे पण काही सुविधा असतील किंवा उत्पादन असतील, याचे आपण आयात निर्यात या ठिकाणी करू शकणार आहोत. या आपल्या कंपनीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करता येतात. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला ॲग्रो सर्व्हिस सेंटर जे काही शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा जो विषय असतो, तर खते, औषध, बियाणं याचा सुविधा केंद्र देखील आपण आपल्या गावामध्ये चालू करू शकता. आपल्या भाजीपाला फळाचं ग्रेडिंग पॅकेजिंग करून त्याची मार्केटिंग व्यवस्थापन आपण इथं करू शकतो.
कांद्याचं आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किंवा आपल्या स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून कांद्याचं ग्रेडिंग पॅकेजिंग सेंटर उभारू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतो. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी मी सांगत आहे की आपण जर समजा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत एक पीक घेऊया आपण, हरभरा किंवा सोयाबीन. त्या पिकाचं काम कसं चालू शकतो? समजा आता उत्पादनाचा विषय आहे, एखाद्या कंपनीमध्ये 10 सभासद आहेत आणि त्यांनी 100 एकर हरभरा किंवा सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर त्याच्यासाठी जे काही उत्पादन आहे हा एक महत्वाचा विषय आहे. उत्पादन त्यांनी तयार केलं, मग त्यानंतर हार्वेस्टिंग म्हणजे मालाची काढणी केली. कंपनी स्वखर्चाने किंवा शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने कंपनीद्वारे दिलेल्या हार्वेस्टरने मालाची काढणी केली. त्यानंतर विषय आहे प्रोक्युरमेंटचा म्हणजेच खरेदीचा. कंपनी या सर्व जे काही 10 सभासद आहेत त्यांच्याकडनं ठराविक दराने हरभरा किंवा सोयाबीनची खरेदी केली. त्यानंतर त्याची पुलिंग ग्रेडिंग केली. ग्रेडिंग म्हणजे त्याची मालाची हाताळणी करून त्याच्यात वर्गवारी केली. चांगला माल, खराब माल वेगवेगळा केला आणि ग्रेडिंग करून फायनल त्यासाठी पॅकेजिंग वेगवेगळ्या साईज मध्ये, गोणींमध्ये ही पॅक केली आणि विपणन विक्री म्हणजे या मालाची विक्री या आपल्या कंपनीच्या माध्यमातून केली. तर विक्रीतून येणारा जो काही नफा आहे तो शेतकरी, जे काही 10 शेतकरी आहेत ते वाटून घेऊ शकतात. याच अनुषंगाने हे झालं 10 लोकांचं उदाहरण, हे जे काही कंपनीमध्ये जे सभासद होते त्यांचं. परंतु कंपनीमध्ये जर समजा अधिक सभासद आहेत, 100च्या वरती सभासद आहेत आणि कंपनीला पण एक मोठं काम करायचं असेल तर हेच काम 100 व्यक्तींकडनं माल उत्पादित केलं, हार्वेस्टिंग केली, त्याच्यावरती ग्रेडिंग पॅकेजिंग केली आणि या मालाची पुन्हा विक्री केली. तर यातून येणारा जो काही नफा आहे तर हा नफा शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना वाटून घेऊ शकते आणि जो काही नफा राहील तो सर्व समप्रमाणात जो काही प्रॉफिट होईल तो देखील या ठिकाणी वाटून घेऊ शकते. आणि कंपनीला वाटलं की शेतकऱ्यांना 3-4 महिने शेती वापरण्यासाठी जे काही भाडं असेल, समजा त्या जे काही जागेवरती आपण या सगळ्या गोष्टी करतो आहे तर त्या कंपनीसाठी भाडं देखील या सर्वांच्या माध्यमातून मिळू शकतं. अशा पद्धतीने हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या अंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजेच यासाठी जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार असतील या सर्व गोष्टी या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून होऊ शकणार आहेत. आता ही जी काही कंपनी आहे ही कशा पद्धतीने कार्य करेल? कंपनी स्थापन करीत असताना ज्या सभासदांकडून घेऊन ती कंपनी स्थापन केली आहे त्यातून किंवा बाहेरून एक व्यक्ती म्हणजे एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण ज्याला म्हणतो CEO ची अपॉइंटमेंट करण्याची परमिशन या शेतकरी उत्पादक कंपनीला आहे. जर कंपनीचं ट्रान्झॅक्शन चांगल्या पद्धतीने मोठं होत आहे, मोठं काम उभारलं आहे तर ही कंपनी एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची देखील नेमणूक या ठिकाणी करू शकते. त्याचबरोबर मगाशीच आपला विषय झाला की कंपनीसाठी या सभासदांमधूनच एक चेअरमनची देखील नेमणूक करता येऊ शकते. चेअरमन, व्हाईस चेअरमन अँड सेक्रेटरी अशा पद्धतीने डेझिग्नेशन वापरून हे लोक काम करू शकतात. त्याच पद्धतीने कंपनी जे काही कार्य करेल याची एक रूपरेषासाठी कंपनीचे जे काही आर्टिकल्स ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये ते नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही काम करणार आहे त्याची पूर्व नोंदणी आपण ज्यावेळेस कंपनी नोंदणी करतो त्यामध्ये देखील त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे त्याच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे आर्टिकल्स मध्ये. याच्या विरोधात जाऊन आपल्याला जे काही काम केलं तर याच्यामध्ये आपल्याला चुकीची विषय होऊ शकतो. त्यामुळे आपण जे काही काम करणार आहोत ते या आर्टिकल्स ऑफ मेमोरंडम मध्ये असणं गरजेचं आहे. आणि कंपनीच्या नफ्यापैकी काही भाग कायद्याने कंपनी प्रशासनाने रिझर्व्ह म्हणून काढून ठेवणं देखील गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही शिल्लक राहील ते कंपनीच्या मीटिंग मध्ये किंवा नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे तसेच कंपनीच्या कायद्याच्या अधीन राहून सभासदाला आपण शेअरच्या किंवा डिव्हिडंडच्या रूपात देखील वाटू शकतो. म्हणजे जे काही सभासद आहेत आपले त्यांना आपण शेअर्स द्वारे किंवा डिव्हिडंड स्वरूपात हा नफा देऊ शकतो. आणि जर कंपनीला वाटत असेल की हा नफा देण्याची गरज नाही आहे, याच्यातून आपल्याला पुढील काही डेव्हलपमेंटचे कामं करायचे आहेत तर ती कंपनी तसं एक सगळ्यांच्या सहमतीने एक रिझर्वेशन तयार करून पुढच्या कामासाठी देखील ते काम वापरू शकते. कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी सभासदांना जर समजा आर्थिक कर्जाची गरज आली तर कंपनी देऊ शकते 6 महिन्याच्या मुदतीवरती. आणि यासाठी देखील सभासदांना कर्जाची तरतूद या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून असू शकते. अकाउंट कडून तसं आपण हे ऑडिटिंग वगैरे प्रत्येक गोष्टी करून घेणार आहोत. वर्षातून एक वेळा बोर्डाची मीटिंग होणं गरजेचं आहे. त्यामध्ये
मीटिंगची वेळ, ठिकाण व इतर बाबी सभासदांना कळवून त्या बोर्ड ऑफ मीटिंग मध्ये वर्षातून एक वेळा ही मीटिंग करून घेणं गरजेचं आहे. तसंच या कंपनीचे काही जे शेअर्स असतात हे ट्रान्सफरेबल नसतात. म्हणजे एखाद्या सभासदाने सभासद होताना 3 महिन्याच्या आत सभासदाच्या मृत्यूनंतर कोणास त्याचे सभासद ट्रान्सफर करता येतील किंवा कोणास करायचे आहे त्याची नोंद देखील आपल्याला अगोदरच करायची आहे. ज्या कंपनीचा सतत 3 वर्ष 5 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर होतो त्या कंपनीस पूर्ण वेळ एक कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS अपॉइंट करता येतो. असा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचा सभासद असणं गरजेचं आहे. तो जो काही आपण CS अपॉइंट करणार आहे तो. आणि त्या पद्धतीने तुम्हाला मग अशी सांगितलं की कंपनीत किमान 5 आणि जास्तीत जास्त हे 10 डायरेक्टर असतील आणि कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन वरती ते सही करतील ते डायरेक्टर असतील. अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आणि व्यवस्थापनाबद्दल आपण इथे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. जर समजा शेतकरी उत्पादक कंपनीला कंपनी स्थापन केल्यानंतर अजून काही परवाने किंवा प्रमाणपत्रांची आवश्यकता असते का, तर ते अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. जर समजा आपल्याला भाजीपाला किंवा फळे थेट विक्री करायची आहे, थेट बाजारामध्ये विक्री करायची आहे किंवा खरेदी करायची आहे, तर आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून थेट मार्केटिंगसाठी परवाना घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला समजा आपल्या काही जे काही शेतमाल आहे, भाजीपाला, फळे किंवा प्रक्रिया पदार्थ हे जर समजा आपल्याला आपल्या देशाच्या बाहेर परदेशामध्ये एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्टचं एक लायसन असतं. ते एक्झिम डिपार्टमेंट कडनं आपल्याला घेता येऊ शकतं. तर ते पण आपल्याला परवाना असणं गरजेचं आहे जर समजा आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर. जर समजा आपण आपल्या उत्पादनावरती प्रक्रिया करतो आहे, त्याच्यावरती व्हॅल्यू ऍडिशन करतो आहे किंवा ते प्रक्रियायुक्त पदार्थ थेट खाण्यासाठी वापरतो आहे, अशा वेळी अन्न व औषध मंत्रालयाद्वारे आपल्याला फूड लायसन FSSAIचं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर समजा आपण एखादं शॉप घेऊन त्या शॉपमध्ये काम चालू केलेलं असेल शहरामध्ये तर त्यासाठी शॉप ऍक्ट देखील आपल्याला आवश्यक असतं. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीला ॲग्रो सर्व्हिस सेंटर किंवा शेतीचे औषधं, खत, बियाणे विक्री करायचं असेल तर त्यासाठी देखील कृषी विभागाकडनं यासाठी दुकानाचे कृषी औषध परवाना काढणं आवश्यक असतं. या अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व आवश्यक प्रमाणपत्र कामी येऊ शकतं. आता शेतकरी उत्पादक कंपनीसाठी मार्केटिंग सिस्टीम मध्ये ई कॉमर्स कसा महत्वाचा आहे. आता आपण बघतो आहोत की लॉकडाऊन आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, अशा वेळेस शेतकरी उत्पादक कंपन्या सर्व शांत झाल्या असतील किंवा बाकीचे उद्योगधंदे शांत झाले असतील तर अशा वेळेस ई कॉमर्स आपल्याला कसं काम करू शकतो. तर यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग जी काही सर्व्हिस असते याच्या माध्यमातून आपण आपले उत्पादने, आपला शेतमाल आपण त्याची मार्केटिंग करू शकतो. ई कॉमर्स म्हणजे वेबसाईट, वेब पोर्टल याच्या माध्यमातून देखील आपण आपल्या कंपनीची जाहिरात करू शकतो. आपली कंपनी थोडी डेव्हलप झाली की आपण आपल्या कंपनीच्या साठी एक वेबसाईट किंवा वेब पोर्टल सुद्धा डिझाईन करू शकतो. त्याचबरोबर आपण सोशल मीडिया फक्त व्हॉट्सअप, फेसबुक हे टाइमपास साठी वापरत असाल तर तुम्हाला सांगायला आनंद होईल की फेसबुक मध्ये देखील आपण आपल्या प्रोडक्टची जाहिरात करू शकतो. फेसबुक मध्ये सुद्धा मार्केट प्लेस नावाचं एक फंक्शन असतं, त्याच्यामध्ये आपण आपले उत्पादने किंवा आपण आपला शेतमाल जाहिरात करू शकतो. खूप सारे शेतकरी किंवा उद्योजक अशा पद्धतीने काम करतात. त्याचबरोबर म्हणजे समजा व्हॉट्सअप नावाचा एक फंक्शन आपण आता व्हॉट्सअप नावाचं जे ऍप आहे ते आपण वापरतो. आता व्हॉट्सअप रेग्युलर व्हॉट्सअप आणि एक बिझनेस व्हॉट्सअप अशा नावाचे 2 व्हॉट्सअप आहेत. बिझनेस व्हॉट्सअप हे सेम आपल्या रेग्युलर व्हॉट्सअप सारखं असतं, परंतु बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल केल्यामुळे आपण आपल्या प्रोफाईल मध्ये आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा शेतमाल आहे त्याची जाहिरात आपण तिथे करू शकतो आणि आपलं बिझनेस व्हॉट्सअप आपण कोणाला शेअर केलं तर आपले प्रोडक्ट त्या व्यक्तीला दिसू शकतात, आपली प्रोफाईल त्याला दिसू शकते आणि हे पूर्णपणे मोफत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं फेसबुक हे मोफत आहे, व्हॉट्सअप हे देखील आपल्याला मोफत आहे. आपण याच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टची जाहिरात मोफत करू शकतो आणि वेब पोर्टल किंवा वेबसाईट ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय कमी दरामध्ये देखील आपल्याला तयार होऊ शकतात. याच्या माध्यमातून देखील आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याची आपण जाहिरात करू शकतो.
तर अशा पद्धतीने आपण ही जी काही कंपनी स्थापन केली, त्याचं व्यवस्थापन झालं आणि त्यानंतर आपली काही शेतमालाचं विक्री आहे, ती आपण या माध्यमातून आपण त्याची विक्री व्यवस्थापन करू शकतो. इथं जे काही स्क्रीनवर दिसतं अशा पद्धतीने आपण वेब पोर्टल, वेबसाईट्स किंवा मोबाईल ॲप्लिकेशन देखील छोट्या-छोट्या साईटचे तयार करून आपण पुढे आपली जाहिरात करू शकतो. कारण आता येणारा जे काही काळ आहे, हा ई-कॉमर्सचा असणार आहे. भविष्यात खूप साऱ्या सुविधा या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि या कोरोनामुळे तर आपल्याला एक अजून मोठी संधी आलेली आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल तर भाजीपाला, फळे हे शहरातील नागरिक घरपोच मागवत आहेत. त्याचबरोबर आता नवीन ॲप आलेले आहेत त्याच्या माध्यमातून ग्रोसरी आयटम म्हणजे जे काही आपले धान्य आहे, किराणा माल आहे, हा देखील घरपोच नागरिकांना मिळतोय. तर त्यासाठी आपले शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ई-कॉमर्स मध्ये देखील काम असणं गरजेचं आहे. कंपनीची छोटीशी वेबसाईट असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपला शेतमाल, आपले प्रोडक्ट्स हे लोकांना माहिती होतील. आपल्या कंपनीला व्हिजिट करणं आणि आपल्या वेबसाईटला व्हिजिट करणं हे एकच आहे. एखादा बाहेरचा कस्टमर आपल्या कंपनीपर्यंत यायला त्याला वेळ नसेल किंवा तो येऊ शकत नसेल, तर तो आपली वेबसाईट देखील बघून आपल्यासोबत एखाद्या व्यवहाराची किंवा उत्पादनाची डील करू शकतो आणि आपला व्यवहार होऊ शकतो. असे अनेक उद्योगधंदे, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या देखील करत आहेत. सह्याद्री नावाची जी आशिया खंडातील सगळ्यात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ती देखील ई कॉमर्सच्या माध्यमातून, वेब पोर्टलच्या माध्यमातून आपला सर्व उत्पादन, आपले जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत, हे सर्व विक्री करते आहे. अशा पद्धतीने खूप मोठं काम आपल्याला या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उभं करता येऊ शकतं आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये खूप मोठा फायदा करून देता येऊ शकतो. याच्यानंतर मी आता बेसिक गोष्टी सांगतोय, की आपल्याला काय-काय गोष्टी गरजेच्या आहेत कंपनी स्थापन झाल्यानंतर. आपल्याला कंपनी स्थापन झाली तर कंपनीचा एक लोगो असणं गरजेचं आहे. कंपनीचं एक लेटर हेड असणं गरजेचं आहे. तुम्ही जे डायरेक्टर लोकं आहेत त्याचं एक व्हिजिटिंग कार्ड असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अनेक लोकांना भेटतो, व्यापाऱ्यांना भेटत असेल किंवा आपल्या रिलेटेड जे काही कामांसाठी भेटत असेल, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींची गरज असते. त्या गोष्टी देखील करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आता नोंदणी शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी कुठे करायची? तर महाराष्ट्रभर अनेक एजन्सीज असतील, अनेक सीएचे ऑफिस असतील. या ठिकाणी देखील शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी होते. त्याच पद्धतीने आतापर्यंत जेवढ्या 2700 कंपन्या नोंदणी झाल्या, या अशाच माध्यमातून झालेल्या आहेत. काही कृषी विभागाच्या माध्यमातून, नाबार्डच्या माध्यमातून देखील झालेल्या असतील, एमएससीपीच्या माध्यमातून झाले असतील, परंतु ते आता एमएससीपी वगैरे ह्या योजना बंद झालेल्या आहेत. तर प्रायव्हेट एजन्सी किंवा सीएच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असते. परंतु ही शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी आम्ही काय मदत करू शकतो? तर मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन खूप झाल्यात, परंतु ऍक्टिव्ह कंपन्या फार कमी आहेत. त्याचं कारणच ते आहे की त्याचं पुढचं माहिती मिळाली नाही किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्यानंतर शासकीय योजना असतील किंवा त्या कंपन्या कशा चालवायच्या याबद्दलचं माहिती मिळाली नसल्यामुळे किंवा त्याबद्दल अर्धवट माहिती असल्यामुळे या कंपन्या बऱ्याचशा शांत झाल्या आहेत, इनऍक्टिव्ह मोडमध्ये गेलेल्या आहेत, कम्फर्ट झोनमध्ये आहेत. त्या पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि नवीन कंपन्या स्थापन करण्यासाठी आमची कंपनी म्हणजे कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी देखील मदत करत असते. तर ही कंपनी मदत कशा पद्धतीने करत असते? तर ही कंपनी जी मदत करत असते, ती कंपनी नुसती कंपनी स्थापन नाही करून देत. ही कंपनी तर तुम्हाला स्थापन करून देण्यासाठी आम्ही मदत करतो आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा आम्ही चार्जेस न घेता ही कंपनी रजिस्टर करून देतो सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. फक्त जे काही गव्हर्नमेंट फीज, स्टॅम्प ड्युटीज किंवा टीन नंबर, डिजिटल साईन यासाठी ज्या काही खर्च येत असतो गव्हर्नमेंटचा, तर तोच फक्त शेतकऱ्यांना पेड करायची गरज असते आणि बाकीची जी काही पूर्ण कन्सल्टन्सी असते, टेक्निकल सपोर्ट असतो, यासाठी आम्ही पूर्णपणे एक शेतकऱ्यांना मदत व्हावी, शेतकऱ्यांना याच्याबद्दलची माहिती नाहीये, त्यामुळे आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर कंपनी नोंदणी सोबत आम्ही एक सीएची सर्व्हिसेस देतोय, म्हणजे जे काही चार्टर्ड अकाउंट असतात याचे काही सर्व्हिसेस असतात ऑडिटिंगच्या, त्या सर्व सर्व्हिसेस आम्ही आमच्या माध्यमातून देतो. कंपनीला एखादा प्रोजेक्ट तयार करायचा आहे, कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी मदत करतो. टेक्नॉलॉजी सपोर्ट असेल म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन असतील, वेबसाईट असतील, तर या माध्यमातून देखील आम्ही मदत करत असतो. किंवा तुमचे प्रोडक्ट्स आहेत त्याला डिजिटल मार्केटिंग स्वरूप द्यायचं आहे, त्यांची विक्री करायची आहे, परंतु ती कशी करायची ही माहित नाही, यासाठी आमची कंपनी मदत करत असते. प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायचं असेल, नवीन प्रोडक्ट तयार करायचा असेल, त्यासाठी काय काय क्रायटेरिया असतील, ते कसे करायचे किंवा तुमचा प्रोडक्ट कुठे विक्री करता येऊ शकतो, याबद्दलचं सर्व माहिती ही कंपनी देत असते.
हा या शेतकरी उत्पादक कंपनीचा आमचा उद्देश नसून हा फक्त या सर्व शेतकऱ्यांना, तळागाळातील जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील, त्यांना या सर्व गोष्टींची माहिती नसते किंवा जे कोणी माहिती देत आहेत तर ते अर्धवट माहिती देत असतील, अर्धवट कामं करून देत असतील, तर त्या कंपन्या कुठेतरी बंद पडतात. या सर्व गोष्टी अंडर वन रूफ, या सर्व ऑल इन वन सोल्युशन आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर कंपनीसाठी लागणारे जे काही लायसन्स असतील, परमिशन असतील, त्याबद्दल जी काही माहिती आम्हाला जी माहिती आहे, जी तुम्हाला आवश्यक आहे, या सर्व गोष्टी असतील किंवा शासकीय कृषी विभागातील योजना असतात. कृषी विभागात प्रचंड योजना असतात, परंतु आपल्याला काही वेळा ते माहिती होत नसतील, तर त्यासाठी आम्ही लिंक करून देतो. तुमचे कृषी विभागासोबत कनेक्टिव्हिटी करून देतो. कंपनीसाठी काही बिझनेस प्लॅन असतील, आमच्या कंपनीच्या माध्यमातून देखील अनेक शेतकरी उत्पादकांना वेगवेगळे बिझनेस प्लॅन आम्ही तयार केलेले आहेत. फ्रँचायझी मॉडेल तयार केलेलं आहे, तर ते देखील आम्ही या कंपनीच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या आणि जे काही शेतकरी असतात यांना आवश्यक असणारे ट्रेनिंग सपोर्ट, यांना आवश्यक असणारा मार्गदर्शन कार्यशाळा या देखील या आमच्या कृषीभूषण ग्रोअर्स प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत चालू असतात, जेणेकरून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊन ते ऍक्टिव्ह देखील व्हाव्यात, यासाठी हे सर्व आमचं काम या ठिकाणी चालू असतं. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यासाठी किती खर्च येतो, त्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्या संदर्भात देखील इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे की कंपनी तयार करण्यासाठी कंपनीचा आरओसीचं सर्टिफिकेट, कंपनीचं पॅन कार्ड, कंपनीचा टीम नंबर, या जे 10 लोक आहेत यांची सगळ्यांची डिजिटल सायन्स, 5 डायरेक्टरांच्या डीन नंबर, त्याचबरोबर जे काही गव्हर्नमेंटची फीज असते, स्टॅम्प ड्युटी असते, या सर्वांसाठी जे काही खर्च असतो तो, आणि त्याचबरोबर आपल्याला जर समजा एक्स्ट्रा सर्व्हिसेस ज्या आमच्याकडनं मोफत असतात त्या पण हव्या असतील, तर त्याच्यासाठी एक पॅकेज पूर्ण तयार केलेलं आहे की त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही आमच्या कंपनीला सभासद देखील होऊ शकते. 1 वर्ष पूर्ण जे काही तांत्रिक तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे ते सर्व मोफत या ठिकाणी मिळतं. शासनाच्या योजना असतील, माहिती असेल, ती सगळी तुम्हाला मिळते, किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या स्कीमा असतील, फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी लागणारे जे काही इन्फॉर्मेशन बुक्स असतील, एक दिवसाची पूर्ण फुल दिवसाची ट्रेनिंग, या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्याची साधारणतः जे पॅकेज फीज असते ती ऍव्हरेजली 50,000 रुपयापर्यंत याचा सर्व खर्च येतो, परंतु ते आम्ही फक्त 30,000 रुपयाच्या एक पॅकेजमध्ये तयार केलेलं आहे. आणि नुसती कंपनी रजिस्ट्रेशन करायची असेल, या बाकीच्या सगळ्या सुविधा नसेल पाहिजेत, तर त्या व्यक्तीसाठी फक्त 25,000 रुपयामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी होते. अशा पद्धतीने आपण ही शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी, व्यवस्थापन, या सर्व गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे. कंपनीसाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या या ठिकाणी आपण चर्चा केलेल्या आहे. स्क्रीन शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल सर्व डिस्कशन मागच्या 1 ते सव्वा तासामध्ये केलेलं आहे. आयोजकांकडनं सूचना आली की यामध्ये अनेक शेतकरी हे तांत्रिक अडचणी आल्यामुळे उशिरा जॉईन झाले, त्यांना काही गोष्टी समजल्या नसतील, तर मी एक ब्रीफली 5 मिनिटांमध्ये ओव्हरव्ह्यू करतोय सगळ्या गोष्टींचा की शेतकरी उत्पादक जी कंपनी आपण स्थापन करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कंपनीसाठी नेम अप्रुव्हल घ्यायचं आहे. ते कंपनीसाठी तुम्हाला नाव ठरवायचं असतं, ते आपण आरओसीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेतो. कंपनीचं नाव फायनल झाल्यानंतर आपल्याला ही कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी 10 व्यक्तींची आवश्यकता असते. यामध्ये 5 संचालक आणि 5 हे प्रमोटर्स असतात, डायरेक्टर आणि प्रमोटर्स. या सर्व व्यक्तींचे जे काही कागदपत्र लागतात, आधार कार्ड, लाईट बिल, 7/12, 3 फोटो, अशा पद्धतीने हे कागदपत्र आपल्याला लागत असतात. या कागदपत्र सर्व आपले सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक असतं. हे कागदपत्र सबमिट केल्यानंतर
हे जे काही 10 व्यक्ती असणार आहेत, डायरेक्टर आणि प्रमोटर, यांची डिजिटल सायन्स तयार केली जाते. डिजिटल सायन्स ही सर्व लीगल कम्प्लायन्सेस ऑडिटिंग साठी उपयोगी असते. त्याचबरोबर हे जे काही 5 डायरेक्टर असतात यांचे डीन नंबर काढले जातात, म्हणजेच डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. हे देखील डीन नंबर आणि डिजिटल साइन आरओसीच्या अंतर्गत तयार केली जाते. हे सर्व डॉक्युमेंटेशन सर्व ऑनलाईन प्रोसेस असते, वेब पोर्टलच्या माध्यमातून रजिस्टर करण्यात येते. आणि या पद्धतीने आपण ही सर्व डॉक्युमेंटेशनची पूर्तता केली तर विदिन 45 ते 50 दिवसामध्ये कंपनी रजिस्टर होते. कंपनी रजिस्टर झाल्यानंतर आपण आपल्या विभागामध्ये, आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या उपयोगी येईल असं शेतकऱ्यांना आधारित प्रोजेक्ट राबवू शकतो. वेगवेगळ्या विषयावरती काम करू शकतो. ऍग्रो सर्व्हिस सेंटर सुरू करू शकतात किंवा तुम्ही जे शेतकऱ्यांचा शेतमाल उत्पादित होतो तो खरेदी करू शकतात, त्याची विक्री करू शकतात, व्हॅल्यू ऍडिशन करू शकतात, प्रक्रिया करू शकतात. यासाठी शासनाच्या आणि कृषी विभागाच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांबद्दल आपण पुढे थोडक्यात माहिती घेणारच आहोत. परंतु हा जो पहिला हाफ सेशन होता की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, व्यवस्थापन आणि यासाठी ज्या लागणाऱ्या कायदेशीर बाबी आहेत, या सर्व गोष्टींची आपण इथं आता बघितलेलं आहे. याबद्दल जर समजा काही शंका वगैरे असतील तर तुम्ही फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका. बऱ्यापैकी सर्व प्रश्नांचे उत्तर या सेशन मधून आपण घेतलेले आहेत, कारण जे काही शेतकऱ्यांना प्रश्न असतात त्यानुसारच मी इथं सर्व प्रश्न आणि प्रश्न उत्तर अशा पद्धतीने स्लाइड्स तयार करून इथं मांडणी केलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्व प्रश्नांचं निरसन झालेच असेल. तरी देखील आपले जर समजा काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा लास्टला आपण पुन्हा प्रश्न उत्तर काही वेळ घेणार आहोत. आता या ठिकाणी जे कृषी विभागातील उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव दिलीप देवरे सरांना देखील आपण इथे या ठिकाणी संवाद साधणार आहोत. माननीय दिलीप देवरे सर हे कृषी विभागातील मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी आहेत. खूप मोठा त्यांचा अनुभव आहे. त्यांचा शेतकऱ्यांसोबत थेट संवाद असतो. शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन वेगवेगळ्या योजनांची, कृषी विभागाची माहिती ते पोहोचवत असतात. दिलीप देवरे सर देवरे सर, आपल्याला माझा आवाज येतोय? हॅलो, त्या तुमचा अनम्यूट करा सर तिथून. देवरे सर त्यांना तिथून केलं. ठीक आहे, झालंय. हा सर, माननीय दिलीप देवरे सर या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करतो आहोत. कृषी विभागातील एक प्रदीर्घ अनुभव आणि शेतकऱ्यांसोबत नेहमीच शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी विविध योजनांची माहिती वेळोवेळी देत असतात. आमचे मार्गदर्शक आहेत. माननीय देवरे सरांना मी विनंती करतो की शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापनाबद्दल आणि स्थापनेबद्दल थोडी माहिती दिलेली आम्हाला जेवढी माहिती होती ती याबद्दल आपल्याला अधिकच माहिती असणार आहे. परंतु कृषी विभागातील देखील अनेक वेगवेगळ्या योजना असतात, याबद्दल थोडी माहिती आपण ही करून द्यावी. धन्यवाद भूषण. अतिशय एक चांगला उपक्रम भूषण आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि मला वाटतं एफपीओ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, त्याच्यानंतर स्मार्ट पुण्याहून जे आपल्याला मार्गदर्शन करणार होते, मला वाटतं त्यांचं झाल्यानंतर मला फक्त समारोप करावा लागेल. पण तरी सुद्धा भूषण निकमांनी आता सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगली माहिती की जी बरीचशी नवीन होती काही लोकांसाठी. आणि मी बघतोय की जवळपास फेसबुकला 100 आणि पुढं आणि याला झूम मध्ये जवळ 75 आता आपण सगळेजण आहात. पहिल्यांदा तुमचंही स्वागत करतो. बरेचसे नाशिक जिल्ह्याच्या बाहेरचे काही लोक आहात, त्यामुळे तुमचंही पुन्हा एकदा कृषी विभागाच्या वतीने स्वागत करतो. आणि एक चांगल्या विषयाला
भूषण निकम आणि त्यांच्या टीमने एक सुरुवात करून दिली. सुरुवात म्हणण्यापेक्षा आधी झालेली आहे. कारण त्यांनी आकडेवारी जर आपण बघितली तर जवळपास जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये 220 आणि पेक्षा जास्त आणि जवळपास 2700 पेक्षा जास्त ह्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या या नोंदणी झालेल्या आहेत. आता यातल्या नेमक्या किती ऍक्टिव्ह आहेत, नेमकं किती काम करतात, तो वेगळा विषय जरी असला तरी ऍटलिस्ट कंपनी आपण स्थापन करू शकतो शेतकऱ्यांची, हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. ही कंपनी स्थापन करत असताना किंवा आता भूषण निकम जे आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत होत्या, काय काय करावं लागेल. काही गोष्टी तांत्रिक गोष्टी आहेत की रजिस्ट्रेशन करताना कुठल्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागेल. ते सगळं दाखवत असताना काही लोक चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न पण विचारत होते. ते काही ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट संबंधित असले तर त्याचं मी फक्त आपल्याला 2 मिनिटात सांगायचा काही प्रयत्न करतो. एफपीओ तयार करायची पूर्वी असं होतं की एमएससीपी ची एक आमच्याकडे योजना होती, महाराष्ट्र ऍग्रीकल्चर कॉम्पोजिट प्रोजेक्ट. आता ती नाहीये. तर खरं म्हणजे त्या एमएससीपीच्या माध्यमातून कंपन्या जर रजिस्टर झाल्या तर त्याला 75% सबसिडी एकूण बिझनेस प्लॅनच्या, म्हणजे साधारणतः 18 लाखापर्यंत जर प्रोजेक्ट होता तर प्रत्येक कंपनीला 13.5 लाखापर्यंत सबसिडी होती 75%. आता मात्र ती योजना एमएससीपी ची नाहीये. पण त्याच्यापेक्षा एक चांगली योजना आपल्याकडे आता येते. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं कदाचित काही लांबलं असेल, पण तरी सुद्धा आता पुण्यावरून आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे ते सांगतील. पुढे 1 का 2 महिन्यामध्ये ती योजना आपल्याला रन करायची. देशामध्ये जवळपास 2200 कोटीची तरतूद त्या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. या कोरोनाच्या आधीची पार्श्वभूमी आहे. काय त्याच्यात फार बदल होईल असं वाटत नाही, कारण ऍग्रीकल्चरला सगळीकडे प्राधान्य आहे. आणि याच्यात सुद्धा 60% पर्यंत पायाभूत सुविधांसाठी सबसिडी देण्यात येणार आहे. आता ही सबसिडी डोळ्यासमोर ठेवून ज्या एफपीओ तयार झाल्या, किंवा मध्ये एका मित्राने प्रश्न असा विचारलाय की गट तयार झाले, तर कृषी विभागाचे गट आणि ही एफपीओ याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? निश्चितपणे फरक आहे. गट तयार केल्यानंतर पुढची पायरी जी आपण म्हणूयात ती एफपीओ आहे. गट ही प्रायमरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर गटाने एकत्र येऊन मग आपल्याला एक एफपीओ रजिस्टर करायची आहे. कंपनी ऍक्ट खाली आहे, त्यामुळे सगळे कंपनीचे नियम त्या एफपीओ ला लागू राहतील. गटाचा तसं फार कायदेशीर काय त्याला फार स्वरूप नसतं. आमच्याकडे आत्म्यामध्ये जरी गट रजिस्टर करून दिला तरी तो गटाच्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. आता सबसिडी जर आपण डोळ्यासमोर ठेवून गटाची निर्मिती केली किंवा कंपनीची निर्मिती केली तर थोडं अडचणीचं ठरतं, असा मागचा गेल्या काही दिवसातला अनुभव आहे. सह्याद्रीचा नेहमी उल्लेख केला जातो. एफपीओ म्हटलं की असं एकही चर्चासत्र नाही, एकही मीटिंग नाही की सह्याद्रीचं नाव निघालं नाही देश पातळीवर. पण नाशिककरांना माहित असेल, नाशिकचे बाहेरचे काही लोक आहेत. मी गेल्या अनेक वर्षापासून नाशिकमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करतोय. सह्याद्रीचे विलास शिंदे आमचे मित्र आहेत. पण मित्रांनो, आपल्याला एक सांगतो की विलास शिंदेने कृषी विभागाची एकही सबसिडी घेतलेली नाही. त्यांचे जे सभासद शेतकरी आहेत त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेशन वगैरे मी नाशिकमध्ये असताना फार थोड्या लोकांना देऊ शकलो. ते कंपनीचा त्याचा फारसा डायरेक्ट काही संबंध नाही. तर सबसिडी न घेता काय होऊ शकतं ते एक उदाहरण आहे. याचा अर्थ सबसिडी घेऊ नये, सबसिडी द्यायला आमचा विरोध आहे असं अजिबात नाही. सबसिडी तर पहिली आपण घेतली पाहिजे, तो आपला हक्क आहे, कारण ते आपल्यासाठीच आहे. जर सबसिडीसाठी जर आपणच पुढे आला नाही तर मग आम्ही तरी कोणाला सबसिडी देणार? तर सबसिडी ज्या ज्या वेळेस असते त्या वेळेस निश्चितपणे दिलं जातं. फक्त सबसिडी सोबतच आपण जर वेगळ्या पद्धतीने वाटचाल केली तर निश्चितपणे याच्यात आपल्याला चांगले रिझल्ट येतात. याचं उत्तम उदाहरण आत्ताचं देईल मी, की आम्ही गेल्या 2 वर्षापासून गट शेतीचा प्रयत्न करतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 11 गट आम्ही अंतिम केले होते आणि आजच्या स्टेजला 4 ते 5 गटांचं काम चांगल्यापैकी सुरू आहे. गटाची योजना अशी होती की 20 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, 100 एकर क्षेत्र आणि 1 कोटीपर्यंत सबसिडी. आता 1 कोटी डोळ्यासमोर ठेवून काहींनी प्रोजेक्ट रिपोर्ट केले 2.5 कोटी, कारण त्याला 60% सबसिडी होती. 60% मॅक्झिमम 1 कोटी. आता हे सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना आपण असा विचार केला नाही की 60% सबसिडी नंतर 20% कर्ज आणि 20% आपला कंपनीचा हिस्सा किंवा गटाचा हिस्सा. मग तो 20% 2.5 कोटीचे 20% जर बघितलं तर 50 लाख रुपये उपलब्ध होणं एवढं सहजासहजी शेतीनं थोडं अशक्य वाटलं आणि मग ते प्रोजेक्ट थोडे मागे पडले. मग 2.5 कोटीचा प्रोजेक्ट 2 कोटीवर आला. काही लोकांनी अतिशय प्रॅक्टिकल राहून 50 लाखाचा 25 लाखाचा प्रोजेक्ट केला आणि त्याला 60% सबसिडी होतीच.
तर ती सबसिडी पण आपण काही गटांना दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की पहिल्यांदा भूषणने सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला आपला प्रोजेक्ट रिपोर्ट निश्चित केला पाहिजे आणि सबसिडी डोळ्यासमोर ठेवून प्रोजेक्ट रिपोर्ट करायला गेलो तर अवाजवी गोष्टी आपल्याला त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये अंतर्भाव करावा लागतो. तसं करायची गरज नाही. पहिला आपला प्रोजेक्ट रिपोर्ट करून घ्यायचं, नंतर सबसिडी तर मिळणारच आहे, असली तर ती 100% मिळणारच आहे. एफपीओ अनेक आहेत आपल्याकडे. मी सांगितलं की 200 पेक्षा जास्त एफपीओ आहेत आणि फक्त आम्ही एमएससीबीच्या माध्यमातून 16 एफपीओ ला फक्त सबसिडी मागच्या काळात दिलेले आहे. सध्या तर आता नाहीये. स्मार्ट मध्ये आपण बघूया आता 2-3 महिन्यानंतर काय होणार आहे. पण एफपीओ स्थापन करण्याचा उद्देश आता निकम साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितला. मला जो कळाला थोडक्यात असा, एकत्र यायचं शेतकऱ्यांनी आणि प्रोडक्शन पासून म्हणजे उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या कंपनीने करायचा आणि येणारा सगळा फायदा कंपनीच्या सभासदांनी वाटून घ्यायचा. आता हे बोलायला फार सोपं आहे, पण शेतीमध्ये फायदा हे थोडस कदाचित काही लोकांना पटत नाही. पण ह्या पद्धतीने जर गेलं, आज आपल्याला शेतीमध्ये उत्पादन खूप चांगलं काढू शकतो. म्हणजे आम्ही कधी कधी असं अनुभवलं की आपल्याकडे डिमांड म्हणजे शेतीमालाची उत्पादनाची डिमांड आल्यानंतर सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या क्वालिटीचं पाहिजे त्या सीझन मध्ये आपण उत्पादन देऊ शकतो. पण विक्री व्यवस्थेमध्ये आपण खूप मागे पडतो, हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि डिपार्टमेंट म्हणजे ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचं मी जबाबदार अधिकारी म्हणून आपल्याला सांगतो की आम्हाला सुद्धा विक्री व्यवस्थेमध्ये फारसं काही करता येणार नाही. किंबहुना आमच्यातल्याच काही लोकांचं म्हणणं आहे की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट हे प्रोडक्शन साठी आहे, विक्रीसाठी नाही. विक्रीसाठी सुद्धा पणन डिपार्टमेंट आहे, सहकार डिपार्टमेंटची आपल्याला मदत घेता येते. पण तरी सुद्धा असं आमचं काम नाही तुमचं काम नाही असं म्हणण्यापेक्षा पणन मध्ये सुद्धा काही काम करता येईल का, हे पण आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून काम हाती घेतलेलं आहे. अनेक गोष्टी आपण करायचा प्रयत्न केल्या. त्यातल्या काही गटांचा काही कंपन्यांचा माल मुंबईला डायरेक्ट नेणे, विक्रीसाठी नेणे, काही कंपन्यांना सिटीमध्ये जागा उपलब्ध करून देणे किंवा गटाला जागा उपलब्ध करून देणे. दुर्दैवाने आपल्याकडे सध्या कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये ही जी संकल्पना आहे उत्पादक ते ग्राहक ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेली. खूप लोकांना खूप फायदा झाला असेल असं नाही, पण ऍटलिस्ट अनेक लोकांच्या बाबतीत शेतीचा माल हा शेतातच पडून होता. दुर्दैवाने अनेक लोकांना चांगले उत्पादन आलेले सुद्धा विक्रीला नेता आले नाही. मग त्याचा छोटासा मार्ग असा जर काढला होता की डायरेक्ट ग्राहकांना विक्रीचा, तो काही लोकांनी त्याचा निश्चितपणे फायदा घेतला. 100% लोकांपर्यंत तो फायदा गेला नसेल. पण हे करत असताना एक लक्षात असं आलं की आपण हे करू शकतो, मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्यामुळे योगायोगाने दुर्दैवाने म्हणूया की कोरोना आला आणि शेतकऱ्याला मार्केटिंग मध्ये आपल्याला काही करता येईल असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणून हे जे उत्पादक ते ग्राहक हे जे आपलं साखळी तयार झालेली आहे ही अजून घट्ट होण्याची गरज आहे, किंबहुना हे अजून वाढण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतं. मग त्याच्यात आपल्याला काय करू शकतो आपण, एकटा शेतकरी करू शकत नाही. इथून पुढे शासकीय योजना असेल अनुदानाची किंवा शेतीमध्ये काही नाविन्य करायचं असेल तर एकटा शेतकरी करू शकत नाही. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम जे कोणतं असेल ते म्हणजे गट शेती किंवा आपली एफपीओ. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आता आपल्याकडे सगळ्यात मोठा धोका याचा अर्थ हे सगळे एकत्र आल्यानंतर आपल्याकडे सहकारचं काय झालं, सहकार सोसायट्यांचं काय झालं, एकमेकावर विश्वास ठेवून सहकारी संस्था तयार करणे, कंपनी तयार करणे, गट तयार करणे हे तेवढं महत्वाचं आहे. आमच्या गटांचं किंवा कंपनीचं जर अनालिसिस केलं मागच्या जे ऍक्टिव्ह नाहीत त्याला कारणच हे आहे की आपण एकमेकावर फार विश्वास ठेवायला तयार नाहीत. पण तरी सुद्धा आपल्यातले समविचारी लोक एकाच पिकाचे, समजा द्राक्षाचे असेल, डाळिंबाचे असेल, भाजीपाल्याचे असेल, असे लोक एकत्र आले आणि एकमेकाचा विश्वास संपादन केला तर मला वाटतं याच्यातनं खूप काही चांगलं येऊ शकतं, निघू शकतं. आणि जे पिकवतो ते विकण्यापेक्षा जे विकलं जातं ते आपण पिकवू शकतो. पूर्वी वाटायचं की एखादी डिमांड आली मुंबईची, समजा इतक्या टनाची एखाद्या भाजीपाल्याची डिमांड आली, आपण आपल्याकडे तो नसणार आहे. पण तसं नाहीये, आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. इव्हन पाहिजे त्या सीझन मध्ये त्यांना आपण ते देऊ शकतो. द्राक्षाचं उदाहरण घेतलं तर आमच्या सटाणा मालेगावमध्ये प्री सीजनल द्राक्ष आहे. भले ते विद्यापीठ अजून रिकमेंड करत नाही पण आम्ही घेतोय आणि त्याचं 1-2 वर्ष अपवाद सोडलं
तर प्री सीझन असल्यामुळे त्याचे रेटही चांगले मिळतात, सगळ्या एक्सपोर्टला जातो. म्हणजे द्राक्षासारखं अतिशय सेन्सिटिव्ह पीक सुद्धा हंगाम सोडून आपण घेऊ शकतो. किंवा बाकी भाजीपाल्याचं तर फारसं काही आपल्याला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही, की प्रत्येक भाजीपाला किंवा कांद्यासारखं मेजर पीक आहे, सगळ्या सीझन मध्ये आपण घेऊ शकतो. ते विक्रीचं फक्त आपल्याला थोडंसं ज्ञान, तंत्रज्ञान किंवा काही फॅसिलिटीज उपलब्ध करून देऊन आपण विक्रीमध्ये काय करता येईल. आणि खरं एफपीओ तयार करणार असाल आपण कोणी, तर विक्री व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून मग आपण या प्रोडक्शनच्या मागे गेलं पाहिजे. थोडंसं बॅकवर्ड लिंकेज, फॉरवर्ड लिंकेज ह्या थोड्या जरा समजून घेतल्या, त्यामुळे जे पिकतो ते विकण्यापेक्षा जे विकलं जाईल ते जर पिकवायचा प्रयत्न केला तर या एफपीओ मध्ये मोठा आपल्याला स्कोप आहे. याच्यामध्ये आपण अनेक पिकांचं ब्रँडिंग करू शकतो. काही क्वालिटी, कांद्याची क्वालिटी काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये आम्ही पाहिलं की कळवण सारखा तालुका, त्याच हंगामातलं तेच कांद्याचं पीक दुसऱ्या तालुक्यात कम्पेअर केलं तर वेगळ्या क्वालिटीचा कांदा असू शकतो. त्यामुळे कांद्याचं एक आपल्याला ब्रँडिंग करून विकता येईल का. आणि दुसरी गोष्ट, फक्त तयार झालेला माल विकणं असं पण एफपीओचं कधी आपलं लक्ष राहणार नाही. तर आपण याच्यात प्रोसेसिंग मध्ये साध्या साध्या गोष्टी, समजा प्रायमरी प्रोसेसिंग आता आपण करायला लागलो, ग्रेडिंग पॅकिंग आपण आता त्या विषयावर बोलायला लागलो. पॅकिंग सेल आता शेतामध्ये उभे राहायला लागले, त्यामुळे पॅकिंग करायला लागलो, ग्रेडिंग करायला लागलो. आणि ग्रेडिंग केलेला माल ए ग्रेड, बी ग्रेड, त्याची रेट आपल्याला वेगवेगळी मिळायला लागले. अन्यथा अजूनही ग्रामीण भागामध्ये लोकांची मानसिकता आपली अशी आहे की सगळा माल एकत्र गाडीत भरायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा. म्हणजे आमच्याकडे मी नेहमी गमतीचं उदाहरण देतो. आमच्याकडे डाळिंब विकायला आमच्या घरी मोठे डाळिंब वरती ठेवले, छोटे त्यांनी खाली ठेवले. आणि त्याला वाटतं छोट्या डाळिंबाचा रेट मोठ्याला मिळेल म्हणून मार्केटला नेलं, तर व्यापारी मंडळी आपल्यापेक्षा हुशार, त्यांनी बॉक्स उलट मारलं आणि त्याचा झाला परिणाम की मोठे डाळिंब छोट्या डाळिंबाच्या भावामध्ये विकावे लागले. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यामुळे ग्रेडिंग पॅकिंगचं आता निश्चितपणे आपल्याला त्याचं महत्व कळालं, ते सुद्धा करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे एफपीओचे कृषी विषयक जे प्रोडक्शन आहे ते तर घेणार, पण त्यासोबत एफपीओ काय असं कृषी संदर्भात एफपीओ रजिस्टर झाले तर इतर जोडधंदे करू शकत नाही असं काही नाही. संलग्न जोडधंदे जे असतील ते पण एफपीओ याच्यात इनकॉर्पोरेट करू शकतं. तर मध्ये चॅटिंग मध्ये एका मित्राचा प्रश्न असा होता की याच्यात कोणी भांडवल गुंतवणारा बाहेरचा आला तर तो घेता येईल का. आता ही शेतकऱ्यांची कंपनी आहे आणि मगाशी आपण सगळ्यांनी भूषणच्या प्रेझेंटेशन कडे लक्ष दिलं असेल तर त्याच्यात त्याने म्हटलंय की शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांचीच राहील आणि 7/12 त्याला कंपल्सरी आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद होण्यासाठी आपल्याला आपल्या नावाचा 7/12 असणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या 2700 कंपन्या झाल्या, ह्या काही अंश अशा झालेल्या आहेत 7/12 भावाच्या नावाने, आणि हा काहीतरी दुसरा व्यवसाय करतो शहरामध्ये, त्यांनी भावाच्या नावाने कंपनी रजिस्टर केली आणि त्या भावाला ज्याच्या नावाने रजिस्टर आहे त्याला सुद्धा माहित नाही की आपली कंपनी रजिस्टर आहे आणि तेव्हा ती कंपनी फारशी रन होऊ शकली नाही. त्यामुळे एक धोका याच्यात लक्षात घेता की आपल्याला ह्या कंपन्यांमध्ये सभासद घेताना 7/12च लागेल आणि शेतकरीच लागेल. अन्यथा आपल्याकडचे उदाहरणं अशी आहेत, आपल्यातलाच एखादा शेतकरी मार्केटिंग करायला लागला कांद्याचे तर खूप मोठे शोकांतिक आहे, तर तो कांदा व्यापारी झाला की तो व्यापारी होतो आणि शेतकरी असल्याचं विसरून जातो आणि मग आपल्याला शेतकऱ्याला फारसा न्याय देता येत नाही. तर माझी विनंती अशी राहील की हे जे शेतकरी उत्पादक कंपनी आपण तयार करणार आहोत त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी इतर डिपार्टमेंटचे परमिशन्स वगैरे आपल्याला फॅसिलिटेटर म्हणून भूषण निकम साहेब आणि त्यांची सगळी टीम आपल्याला मदत करणार आहे. तर त्याचा नक्की आपण फायदा घेऊया. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, मलाही भूषणने कालपासून जर आजचा वेळ राखून ठेवायला सांगितलं ना, चांगलं मलाही प्रेझेंटेशन बघायला मिळालं. आपल्याला मला जे काय वाटतं ते संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल भूषण निकम आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो. माझं ऐकून घेतलं त्यामुळे आपल्यालाही सर्वांचे आपल्याला आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप महत्वाची माहिती शेतकरी बांधवांना भेटली. कारण बऱ्याच वेळा कंपनी तर स्थापन होते पण पुढच्या अनेक गोष्टी किंवा कंपनी स्थापन करताना फक्त जर शासकीय अनुदानाचाच विषय डोक्यात घेतला तर बऱ्यापैकी फेल जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे स्वतःच्या हिमतीने आणि स्वतः पण काही प्लॅन करून जर समजा कंपनी स्थापन केली तर निश्चितच त्याला शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. आपण आपला अनमोल वेळ या ठिकाणी दिला, शेतकऱ्यांना माहिती दिली. या संदर्भात आणखी आपण वेगवेगळे सेशन वेळोवेळी घेणारच आहोत. आज वेळ कमी असल्यामुळे आपण पुढच्या सेशन कडे जाऊया.
या फक्त ठिकाणी भूषण महाराष्ट्र एक प्रश्न असा होता की हे जे एफपीओ आहे याला जर कृषी निविष्ठा विक्री करायची असेल तर त्याला लायसन्सची गरज आहे का? आहे, तर ते निश्चितपणे आहे. शेतकरी आता उत्पादक एक प्रश्न आला होता कंपनी चॅट बॉक्स मध्ये Yes, की sir. जे कायदे आहेत गुणवत्ता नियंत्रणाचे कृषी निविष्ठा केंद्रला जे लागू आहेत ते एफपीओ ला पण लागू आहेत, त्यामुळे त्याचं लायसन घेणं गरजेचं आहे. एक या निमित्ताने भूषण एक गोष्ट मी फक्त विसरलो एक सांगतो की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय भुसे साहेब यांनी एक संकल्पना अशी मांडली होती की गटामार्फत कृषी निविष्ठा बियाणं खतं द्यायचे, म्हणजे गट प्रमुखाजवळ द्यायचे गटातल्या सभासदांसाठी. त्याची संकल्पना आणि त्याचा उद्देश असा आहे की सध्या कोरोनामध्ये आपल्याला लॉकडाऊन आहे, त्यामुळे गर्दी करता येत नाही. आता लॉकडाऊन जरी आजच्या तारखेला आज संपत असलं तर वाढू शकतं ते, किंवा नाही जरी वाढलं तर आपण भविष्यामध्ये काळजी घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दुकानात जाऊन बियाणं किंवा खतं विकत घ्यायचे नाही. तर आपण जर गट असला आपला, त्या गटाने गट प्रमुखाकडे त्याची मागणी नोंदवायची आणि एकटा गट प्रमुख जाऊन त्या कृषी निविष्ठा आपण विकत घेऊ शकता कृषी केंद्राकडनं. आणि याच्यात काही अडचण आली तर आमचा कृषी कर्मचारी त्यासाठी आपल्या मदतीला आहे. त्यामुळे एक मोठं कॅम्पेन आपण घेतोय. जवळपास खताच्या बाबतीत म्हणाल तर आताचा आकडा 2,500-3,000 हजार टनापर्यंत खत या गटामार्फत नाशिक जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत या गटाच्या सभासदांना दिलेलं आहे. याला कुठलंही अनुदान नाही, फक्त गर्दी करू नये, गर्दी होऊ नये म्हणून फक्त एकत्रितरित्या 10 लोकांनी जाण्याऐवजी एकाच शेतकऱ्यांनी जायचं आणि ह्या आपल्याला बियाणं खताची खरेदी करायची, असा याचा मागचा उद्देश आहे. तर जे उपस्थित शेतकरी त्यांना मी आवाहन करेन की ह्या संकल्पनेचा आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी या गोष्टीचा आपण तसा फायदा घ्यावा. धन्यवाद. बोला निकम. धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत उपयुक्त माहिती माननीय श्री दिलीपजी देवरे सरांनी दिली. निश्चितच याचा शेतकरी बंधूंना फायदा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, वेळ कमी आहे आणि सांगण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकाच सेशन मध्ये एवढं सर्व गोष्टी कम्प्लीट होणं शक्य नाही. तर आपण यासाठी अजून एक सेशन पुढे घेणारच आहोत. यामध्ये आता ब्रीफली आपण जो विषय आहे महाराष्ट्र स्पर्धाक्षम माफ करा, जो आता वर्ल्ड बँकेचा स्मार्ट प्रकल्प आहे याविषयी देखील आपण माननीय डॉक्टर संजय पांढरे सर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या काही शासकीय योजना आहेत त्या एवढ्या सर्व गोष्टी इथं कम्प्लीट होणं शक्य नाही. तर त्यासाठी आपण जे काही योजना आहेत त्या ब्रीफली मी 5 मिनिटांमध्ये सांगतो. त्यानंतर पांढरे सरांचं स्मार्ट प्रकल्पाबद्दल थोडी माहिती होईल आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे माननीय जी संजीव पडवळ साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हे आपल्याला कन्क्लुडिंग मार्गदर्शन करतील. हा जो काही स्मार्ट प्रकल्प आहे तर याबद्दल आता पांढरे सर मार्गदर्शन करतील, परंतु त्याच्या अगोदर मी जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ज्या काही शासकीय योजना आहेत किंवा कृषी विभागातल्या वेगवेगळ्या योजना असतील त्याबद्दल एक ब्रीफली सांगतो, कारण हे सेशन पूर्णपणे वेगळं आहे. पुढच्या संडेला शक्य झालं तर आपण ते पुन्हा घेणार आहोत. इक्विटी ग्रँट योजना देखील SAFC दिल्ली या संस्थेकडनं शेतकरी उत्पादक कंपन्यांना असते. साधारणतः 15 लाख रुपयापर्यंत इक्विटी ग्रँट ही शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असते. त्याचे बरेचसे टर्म्स कंडिशन्स किंवा पात्रतेचे निकष वगैरे आहेत, याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर नाबार्ड देखील शेती उत्पादनाच्या प्रक्रिया उद्योगासाठी कमी व्याज दराने म्हणजे साधारणतः 10% आत अर्थसहाय्य हे करत असते फळ प्रक्रिया उद्योगासाठी. त्याचबरोबर MSME म्हणजेच जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध लोनच्या फॅसिलिटी आणि सबसिडीज याच्या अंतर्गत येतात. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ या महामंडळाच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी साधारणतः 10 लाख रुपये हे विनातारण विना व्याजी ही भांडवल मिळत असते आणि साधारणतः याचा जो काही रिपेमेंट वेळ आहे हा साधारणतः 7 वर्षापर्यंत आहे. 7 वर्षापर्यंत हे पैसे आपण रिटर्न करू शकतो. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ या महामंडळास आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क करून आपली शेतकरी उत्पादक कंपनीची डॉक्युमेंट्स आणि जो काही प्रोजेक्ट आपल्याला राबवायचा आहे त्या संदर्भात तिथं माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन देखील या कंपन्यांसाठी नर्सरीज असतील किंवा मशरूम प्रोडक्शन युनिट, ग्रीन हाऊस, हॉर्टिकल्चर मेकॅनायझेशन
यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं योजना आहेत. त्याचबरोबर आपेडा या डिपार्टमेंट कडून देखील कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेफर व्हेइकल्स असतील किंवा क्वालिटी डेव्हलपमेंट करण्याच्या हिशोबाने, मार्केट डेव्हलपमेंट करण्याच्या उद्दिष्टाने जे काही प्रोजेक्ट असतील ते आपेडा याच्यासाठी अर्थसहाय्य आणि अनुदान देते. त्याचबरोबर हा एक नवीन विभाग आहे, म्हणजे विभाग जुना आहे, परंतु ही स्कीम शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना माहित नाही. ती म्हणजे खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने स्फूर्ती नावाचा एक प्रोजेक्ट आहे, जो की शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी देखील लागू आहे. साधारणतः 1 कोटीपासून तर 8 कोटीपर्यंत आपण याच्यामध्ये प्रोजेक्ट राबवू शकतो आणि त्याची जी काही सबसिडी रेशो आहे तो 75 to 80% पर्यंत आहे. तर त्याच्यासाठी काही टर्म्स कंडिशन लागू आहे, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज याच्या अंतर्गत देखील आपल्याला वेगवेगळ्या फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी किंवा मेगा फूड पार्क डेव्हलपमेंटसाठी, कोल्ड चेन डेव्हलपमेंटसाठी देखील याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. डेअरी डेव्हलपमेंट, दुधाचा व्यवसायासाठी नाबार्ड अर्थसहाय्य करत असते. त्याचबरोबर नाबार्ड हा पोल्ट्री उद्योग किंवा जे पण काही ॲनिमल्स रिलेटेड पोल्ट्री पीक डेव्हलपमेंट साठी प्रोजेक्ट असतील त्यासाठी नाबार्ड अर्थसहाय्य करत असते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या अंतर्गत असा आता आपला स्मार्ट प्रोजेक्ट आहे, त्याच पद्धतीने मॅग्नेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार होत आहे. आता ते साधारणतः पुढच्या 6 महिन्यापर्यंत येण्याची अपेक्षित आहे. 2000 कोटी रुपयाचा हा महाराष्ट्र राज्यासाठी कृषी माल विपणन विक्री व्यवस्था उभारण्यासाठी हा एक मॅग्नेट नावाचा प्रोजेक्ट देखील येत आहे. तो शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी खूप फायदेशीर असेल. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचे जे काही फॅसिलिटीज असतात, आंतरराज्य वाहतूक वगैरे याच्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने खूप साऱ्या योजना आहेत. विकली मार्केट मंडी, जसं आपण मुंबई मार्केट वगैरे बघतो, त्यासाठी देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी पणन मंडळ मदत करत असते. त्याचबरोबर कांद्यासाठी वेअर हाऊस उभारण्यासाठी, कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी देखील नाफेड खूप चांगल्या पद्धतीने मदत करत आहे. अशा पद्धतीने या शासनाच्या सर्व काही योजना आहेत. त्याचबरोबर आमची जी कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी आहे, या कंपनीच्या वतीने देखील वेगवेगळ्या विभागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी जर समजा ॲग्रो सर्व्हिस सेंटर आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत शेतकऱ्यांना, त्यासाठी देखील फ्रँचायझी स्वरूपात मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. त्या संदर्भात जरी कोणाला काही इंटरेस्ट असेल तर ते थेट संपर्क साधू शकतात. अशा पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी देखील आम्ही एक फ्रँचायझी मॉडेल सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण, या सर्व गोष्टी या ठिकाणी आमच्या कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत चालू आहेत. हे स्क्रीनवरती माझा मेल आयडी आणि मोबाईल नंबर दिसतोय. ज्यांना या संदर्भात कंपनीबद्दल काही शंका असतील, स्थापनेविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल नंतर किंवा स्थापना करायची असेल तर त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकतात. अशा पद्धतीने महत्वाचा हा जो काही विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, व्यवस्थापन व शासकीय योजना, याबद्दल आपण वेळ कमी असल्यामुळे ब्रीफली इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आता जे काही या संदर्भात ज्या पण काही शासकीय योजना आहेत मी अतिशय ब्रीफली सांगितल्या. या योजना समजून घेण्यासाठी आपण पुढच्या रविवारी देखील याच वेळी 11 ते 1 पर्यंत आपण हे शेतकरी उत्पादक कंपनी विषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण विविध तज्ञ लोकांना देखील या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे कृषी तज्ञ आणि स्मार्ट प्रकल्पाचे समन्वयक मान्य श्री संजय पांढरे साहेब पुण्यावरून आपल्या सोबत संवाद साधत आहेत. मान्य पांढरे सर, आवाज येतोय? नमस्कार पांढरे सर, आपलं या ठिकाणी स्वागत करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. स्मार्ट प्रकल्प खूप लोकांना प्रश्न आहे किंवा उत्सुकता आहे, काय आहे नक्की स्मार्ट प्रकल्प. तर तसा तर वेळ कमी आहे, परंतु आपण एक स्मार्ट प्रकल्प आणि नाफेडची ज्या काही योजना असेल तर संक्षिप्त स्वरूपात 10 मिनिटांमध्ये सांगाव्यात. निश्चितपणे या ठिकाणी कृषी भूषण शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांची टीम
त्यांनी सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. सर्व शेतकरी वर्गांना माझा नमस्कार. या ठिकाणी सकाळपासून जी आपली चर्चा झाली ती मुख्यत्वे आपली शेतकरी उत्पादक कंपनीची बांधणी, शेतकरी उत्पादक कंपनी कशी असावी आणि नंतर त्या शेतकरी उत्पादक कंपनीचं कामकाज कसं चालतं इथपर्यंत झालेली आहे. तर भूषण सरांनी आता एक ओव्हरव्ह्यू घेतला शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भातल्या ज्या शासकीय योजना असतात, तर त्या शासकीय योजनेमध्येच आपला हा स्मार्टचा उल्लेख येतोय. तर मी आपल्याला स्मार्टबद्दल थोडक्यात सांगतोय आणि त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत, तर त्या शासकीय योजना कशा पद्धतीने आपल्याकडं अंमलबजावणीत आणता येईल याबद्दल सांगणार आहे. कारण स्मार्ट प्रकल्प वेगळा काही नसून ह्या ज्या शासकीय योजना आहेत त्यांचं आपल्याशी असणारं एक कन्व्हर्जन्स आहे. तर स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन स्मार्ट नावाने हा प्रकल्प येत्या काही दिवसात आपल्याकडे येऊ घातलाय. यामध्ये मुख्यतः आता जर आपण पाहिलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी आपला प्रवास आहे तो 2003 मध्ये जो ऍक्ट झाला आणि त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्या हळूहळू पुढे यायला लागल्या. तर आम्ही पाहिलं की पूर्वी आपल्याकडं CAIM म्हणून कन्व्हर्जन्स ऑफ ॲग्रिकल्चर इंटरव्हेन्शन इन महाराष्ट्र या नावाने एक कृषी समृद्धी नावाचा प्रकल्प होता आणि नंतर MSCP नावाचा एक प्रकल्प आला. या दोन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या. या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत असताना आता जो उल्लेख झालाय की 2500 ते 2700 शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्याकडे आहेत. तर त्या फॉर्म कशा झाल्या याबद्दलही जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होत असताना ग्रुप डायनॅमिक्स सगळं समजून घेणं महत्वाचं आहे की ती गटांच्या माध्यमातून झालेली कंपनी असेल किंवा व्यक्तिगत आकांक्षेने निर्माण झालेली कंपनी असेल, परंतु ह्या होत असताना समुदायाला प्रेरक असं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. सर्वांना सामावून घेऊन ती जर कंपनी आपल्या पुढे गेली तर निश्चितच ती पुढे जात राहते. या ठिकाणी कृषी पणन, पशुसंवर्धन आणि हे स्टेट डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय जसे नाबार्ड असेल, SAPC असेल, अशा सर्वांच्या योजना असतात आणि त्या योजना ह्या बऱ्याचशा शेती विस्ताराच्या योजना आता ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच आहे. तर या कशा पद्धतीने आहेत? कॅन यू शेअर द स्क्रीन? स्क्रीन शेअर करता येते आपल्याला? करता येईल सर. स्क्रीन शेअर करा जरा. हॅलो, करा सर, शेअर करा तुम्ही. अनेबल करा, अनेबल, डिसेबल आहे. एनिवे मी सांगतो, तो तोंडी सांगतो. जो आपला ह्या ज्या सरकारी योजना आहेत आपल्या, त्या बऱ्याचशा योजना ह्या आपल्या नाबार्डने प्रेरित केलेल्या आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट ही जी बँक आहे, नाबार्डने प्रथमतः मोठी झेप घेतली आणि शेतकरी उत्पादन कंपन्या फॉर्मेशनसाठी सुद्धा मदत केली. आज नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या फॉर्म करण्यासाठी आपल्याला बरीचशी मदत मिळू शकते. त्यांची एक पॉपी स्कीम आहे, पॉपी स्कीम ज्याला म्हणतात. आपण जर नाबार्डच्या वेबसाईटवर गेला आणि ते पॉपी स्कीम टाकली तर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठीची त्यांची योजना आहे, तिच्यातून आपल्याला मदत मिळू शकते. स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कॉन्सोर्शियम जे आहे, ज्यांनी पहिल्यांदा FPO मॅन्युअल तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून छोट्या उत्पादकांचा जो संघ आहे त्यांनी सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्याचं मॅनेजमेंटसाठी कशा पद्धतीचं काम केलं जावं या पद्धतीने सांगितलेलं आहे. आज कृषी विभागाचं जर परिस्थिती पाहिली, आता देवरे सरांनी सांगितलंय आपल्याला, तर कृषी विभागात फार मोठी स्ट्रेंथ आहे. आज त्यांची खूप मोठी मॅनपॉवर, ह्युमन पॉवर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही 150 पेक्षा जास्त कृषी विभागाच्या योजना आहे त्या आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून घेता येईल. मार्केटिंगमध्ये जर पाहिलं तर मार्केटिंग डिपार्टमेंट जे आपलं आहे, पणन विभाग ज्याला म्हणतो, महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग बोर्ड महाराष्ट्रामध्ये त्याचं काम करतंय किंवा डायरेक्टर ऑफ मार्केटिंग करतंय. यामध्ये सुद्धा खूप योजना आहेत. कारण
शेतकरी उत्पादक कंपनी ही मार्केटिंगसाठीची कंपनी असल्यामुळं कृषी पणन विभागाच्या योजनांचं आपण एक मला वाटतं पुढच्या वेळेस आपण त्याचा पूर्ण डिटेल गोषवारा घेऊ की मार्केटिंगच्या काय योजना आहे. आणि त्याचबरोबर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्याही खूप काही योजना आहेत. एक्सपोर्टसाठी खूप प्रमोशनच्या योजना आहेत. जिल्हा परिषदेचे सुद्धा या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी वेगवेगळ्या लोकल लेवलवर ते निर्णय घेऊन आपल्या योजना आपल्याला सांगू शकतात. तर या सगळ्या योजनांचा जर आपण विचार केला आणि त्याचा जर कन्व्हर्जन्स करण्याचा जर विचार केला तर जो प्रकल्प उभा राहील त्याला आपण स्मार्ट म्हणू शकतो. कारण स्मार्टली शेतकऱ्यांनी जर सर्व योजनांचा जर फायदा घेतला तर आपल्याला खूप काही मोठी अचिव्हमेंट करता येणार आहे आणि स्मार्ट प्रकल्पामध्ये तेच अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं तर MSCP प्रकल्पामधून 400 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये 4.5 लाख पेक्षा जास्त गट आहे. आणि आपल्याकडे VSTF व्हिलेज सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, माननीय मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेत 10,000 पेक्षा जास्त गावांमध्ये त्या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंटचे काम केले जातात. या सर्व कामांना जर एकत्रीकरण करून आणलं आणि त्याला जर जागतिक बँकेच्या एका मोठ्या फंडची जोड दिली आणि त्यातून जर शेतकरी गटांचे, शेतकरी समुदायाचे, ज्याच्यामध्ये आपल्याला CBOचा उल्लेख आला, ज्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह पण येऊ शकतील, अशा पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांचे असे एकत्र येऊन जर 500 ते 1000 शेतकरी एकत्र येऊन त्यांनी जर एखादा प्रपोजल तयार केलं प्रायव्हेट पार्टीला बरोबर घेऊन आणि ह्या प्रपोजलमध्ये त्यांनी काय एखादं पॅक हाऊस मागितलं, ट्रान्सपोर्टसाठी सुविधा मागितली आणि त्याही पुढे जाऊन मार्केटिंगसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चरची त्यांनी मागणी केली तर असे प्रोजेक्ट्स हे शेतकरी उत्पादक कंपनीला मंजूर केले जातील, जे स्मार्ट मधून घेता येऊ शकतील आपल्याला. अशा पद्धतीच्या प्रोजेक्टला आपल्याला प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप प्रोजेक्ट म्हणतात. म्हणजे याच्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. दोघांनी मिळून प्रोजेक्ट जर केला आणि तो जर मंजूर झाला तर तो आपल्याला प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप प्रोजेक्ट म्हणून म्हणता येईल. याच्यामध्ये सुद्धा 60% पर्यंत सबसिडी उपलब्ध करता येऊ शकेल. जशी आपल्याकडे गटशेतीचे छोटे प्रोजेक्ट होते याच्यामध्ये हे प्रोजेक्ट 3 ते 5 कोटी पर्यंत राहू शकतील. थोडेसे मोठ्या साईज मधले प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याचा निश्चितच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. येत्या काही दिवसातच ते पुढे येणार आहेत. त्याच पद्धतीने काही संस्था असतील आपल्याकडे, फळे बागायतदार संघ असतील किंवा काही शेतकरी उत्पादक कंपनी असेल आणि तिला असं वाटतंय की माझ्या भागात एक पर्टिक्युलर कमोडिटी होते आणि तिचा मला विकास करायचा आहे, स्पेशल कमोडिटी आहे आणि तिचं मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर जरी माझ्याकडे बाहेर नसला तरी मला लागणाऱ्या ज्या कृषीच्या योजना आहेत, पणनच्या योजना आहेत किंवा स्पेशल काही योजना माझ्या साठी लागणार आहेत, अशा काही योजनांची आपणच लिस्टिंग केलं आणि त्याचं जर या प्रकल्पात थ्रू स्मार्ट थ्रू काम करायचं असेल तर तेही निश्चितपणे होणार आहे. असे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप आणि मार्केट ऍक्सेस प्लॅन हे स्मार्ट प्रकल्पाचे 2 पिलर्स म्हणता येईल असं आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात ड्रायलँड ऍग्रिकल्चर असल्यामुळं कॉटन, सोयाबीन, मेज यासारखी पिकं आहेत आणि या ठिकाणी इंटरव्हेन्शन्स अशी काही नाहीये. मोठी इंटरव्हेन्शन्स अशी डायरेक्टली प्रोसेसिंगची करण्यापेक्षा त्या ठिकाणी मालाचं एकत्रीकरण करणं आणि वेअर हाऊसिंग करणं हाच एक मोठं इंटरव्हेन्शन असू शकतं. अशा वेळेस त्या ठिकाणी जी मालाला माझी जोखीम असते ती जोखीम कमी करण्यासाठी माझी जोखीम निवारण्याची जी व्यवस्था आहे त्याला आपण वेअर हाऊसिंग म्हणू आणि ई मार्केट म्हणू, या दोघांचा विकास करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पामध्ये अंतर्भाव केलेला आहे. या ठिकाणी स्मार्टमध्ये त्या दृष्टीने वखार योजनेचं वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत की प्रायव्हेट पार्टीज वखारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. जसं प्रायव्हेट पार्टीज येऊन काही ऑक्शन सिस्टीम्स ऑप्शन्स करू शकतील का, काही प्रायव्हेट पार्टीज येऊन काही स्टोरेज स्ट्रक्चरमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतील का, कारण बांधकामाचा खर्च फार मोठा असतो आणि त्याचबरोबर हे स्टोरेज स्ट्रक्चर्स ही इनामशी कशी जोडता येतील याचाही पुढच्या टप्प्यात विचार केला जाऊ शकेल. अशा पद्धतीची एक योजना या ठिकाणी आणलेली आहे. त्याचबरोबर मार्केटिंगसाठी आता कोविड-19च्या सिच्युएशन नंतर एक मार्केटिंगमध्ये एक वेगळं ज्याला आपण एकदम चेंज ज्याला म्हणतो तो या ठिकाणी अपेक्षित असा दिसतोय. जसं आपण गेल्या MCDC महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि आमचं एक शेतकरी उत्पादक कंपन्यांचं दैनंदिनी महाएफपीओ फेडरेशन आहे, यांच्या मार्फत जवळजवळ एक 80 कंपन्यांनी एकत्र येऊन मुंबई आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी डायरेक्ट फार्मर्स टू कंझ्युमर नावाने जो एक प्रयोग घेतला
त्या प्रयोगाअंतर्गत असं लक्षात आलं की आता आपल्याला असेच काही बाजार समितीला टाळून काही वेगळे उपक्रम हाती घ्यावे लागतील. तर त्यासाठी IT प्लॅटफॉर्म्सची काही मदत आपल्याला होऊ शकते का, या दृष्टीने सुद्धा काही प्रयत्न इनोव्हेशनच्या अंतर्गत या प्रोजेक्टमध्ये होणार आहे. त्याचबरोबर एंटरप्राइज नावाचा एक घटक पण यामध्ये आहे, की जे महिलांचे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनाही आपले बिझनेस प्लॅन काही पर्टिक्युलर कमोडिटीसाठी करायचे असतील तर त्यालाही या ठिकाणी मदत करता येऊ शकेल. या ठिकाणी स्मार्ट जो प्रकल्प आहे तो प्रकल्प निश्चितच मोठा आहे, की 2200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. परंतु या ठिकाणी इंडिव्हिज्युअली वैयक्तिक लाभाच्या याच्यामध्ये योजना कोणत्याही नाहीये. याच्यामध्ये ग्रुपमध्येच आपल्याला लाभ घ्यावा लागेल आणि त्यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांची कोऑपरेटिव्ह किंवा महिलांचे जे फेडरेशन आहेत, जे आधी उल्लेख केला क्लस्टर लेवल फेडरेशन ज्याला CLF म्हटलं जातं किंवा CMRC कम्युनिटी रिसोर्स सेंटर्स, तर असे जे कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर्स असतील यांच्या माध्यमातून आपण हे आपले प्रोजेक्ट देऊ शकता. आपले काही कन्सेप्ट नोट असतील तर त्या जरी आमच्या प्रकल्प आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा यांच्याकडे दिली तर निश्चितच त्याच्यावर पुढे हे करता येईल. प्रकल्पाची सुरुवात अजून ऑफिशियली झालेली नाहीये, त्यामुळं मी याच्यावर बोलणं तर तेवढं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपल्या पुढील योजनांसाठी काही तयारी करायची असेल, कारण आता कोविडच्या सिच्युएशनमुळे प्रत्येक जण अडचणीत आहे आणि शेती त्यातून सुटलेली नाही, शेती तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. अशा वेळी आपल्या काही योजना करायच्या असतील या सीझनसाठी, पुढच्या सीझनसाठी, तर निश्चितपणे तुम्ही संपर्क करावा. यासाठी काही आपल्याला काही मदत लागली तर लोकल आपले जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातले किंवा कृषी सहाय्यक यांच्याद्वारे आपण संपर्क केला तरी या ठिकाणी आपलं काम होऊ शकेल. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की आपल्याकडं CSR मधून सुद्धा बरेचसे ऍक्टिव्हिटी आपल्याकडे केले जातात. ज्या CSR ज्याला म्हणतायत की ज्या ठिकाणी आपल्याकडं प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांकडे काही फंड असतात आणि ते ऍग्रिकल्चरमध्ये काही लोक इंटरेस्टेड असतात की ते ऍग्रिकल्चरमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचे. असे CSR मधून सुद्धा ऍग्रिकल्चरमध्ये खूप चांगलं काम होऊ शकतं. त्याचबरोबर आधी उल्लेख झालेला आहे की काही प्रायव्हेट कंपनी जर शेतकरी कंपनीत इन्व्हेस्ट करतात तर डायरेक्टली कंपनी रूल ऍक्ट त्याला परमिट करत नाही की प्रायव्हेट कंपनीला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेअर घेता येत नाही. परंतु त्या संदर्भात कोणाला काही मदत पाहिजे की देर कॅन बी द जॉईंट व्हेंचर, जेव्ही करता येतं, जॉईंट व्हेंचर आपल्याकडं करता येऊ शकतं. तर अशी जेव्ही जर कोणी करण्यास इच्छुक असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे येऊ इच्छित असतील तर त्यांना निश्चितपणे या प्रकल्पातून मदत देता येऊ शकेल. आपले जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चित त्याचं स्वागत आहे. स्मार्ट प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने काम होऊ शकतं याचं एक साधं उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो की जर आपला आता नाशिक आहे तर नाशिक ही कांद्याचं कोठार आहे. जर आपण सटाणा, देवळा, निफाड, लासलगाव आणि सिन्नर हा पूर्ण बेल्टमध्ये कसमादे बेल्टमध्ये बऱ्यापैकी कांदा मोठ्या प्रमाणात आहे. तर या कांद्याचा आपण आपल्या भागामध्ये जर एखादा एकत्र येऊन कांदा उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन जर काही इनिशिएटिव्ह घेतले तर आपल्याला त्याचे फायदे घेता येऊ शकतील. जसं आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही कांदा उत्पादक कंपन्यांची 16 कंपन्यांची मीटिंग घेतली होती. त्यातील 14 कंपन्यांनी एक्सपोर्टसाठी स्वतःची तयारी दर्शवली. काही कंपन्यांनी एक्सपोर्ट पण केला. आता SVC शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मला वाटतं 25 पेक्षा जास्त कंटेनर आज एक्सपोर्ट झालेला आहे. बाकीही काही कंपन्या जसे की देवळामधली कंपनी आहे तर 5 स्टार फार्मर्स प्रोड्युसर कंपनी त्यांचे सुद्धा एक्सपोर्ट गेले. या कंपन्यांकडे आम्ही गेल्या आता 5-6 वर्षापासून काम करतोय. स्मार्टला असल्यामुळं MSCP ला असल्यामुळं त्याही वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. तर यांनी एकत्र केलं, एक मॉडेल डिझाइन केलं. APMC प्राइस बरोबर आपण एक मॉडेलिंग करून एक्सपोर्टसाठी काय किंमत ठेवता येईल ते डिझाइन करून आपल्याला चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं. आता कतार फाउंडेशन बरोबर आमची चर्चा चालू आहे. त्यामधून सुद्धा आपल्याला जवळजवळ 350 कंटेनरची ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की या अशा ऑर्डर्स एकत्रित करून आपल्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्या तर निश्चितपणे त्याला फायदा होईल. नाफेडच्या माध्यमातून खरेदी आता चालू होते तर नाफेडच्या साठी सुद्धा आपण रजिस्टर व्हावं. तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकल
ज्याला डोमेस्टिक सेल आपल्याला म्हणता येईल. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कंपन्यांना माझं आव्हान आहे. मागच्या वेळेस आपण 15-16 कंपन्यांबरोबर भेटलो. आताही माझं आव्हान राहील की आपण जर एकत्रित आला तर साऊथ मध्ये म्हणजे केरळ असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, पुढं जलपाईगुडी असेल, जिथं 7 आपले स्टेट्स आहेत त्या ठिकाणी कांद्याची फार मोठी गरज असते. बांगलादेशला कांदा जातो, श्रीलंकेला जातो. या ठिकाणचे रिक्वायरमेंट आपण आयडेंटिफाय केलेले आहे. या ठिकाणी एकत्र येऊन जर आपण स्टेट वाईज आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल चालवलं तर सरकारच्या मध्यस्थीविना एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आपल्याला तयार करतो. तर डोमेस्टिक मार्केट असेल, एक्सपोर्ट मार्केट असेल आणि रिटेल मार्केट. आज 5-5 किलोच्या बॅग्स मोठ्या प्रमाणात ग्राहकही घेतोय आणि त्या आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत देतोय. आणि मला वाटतं की या माध्यमातून एक एकत्र येण्याच्या माध्यमातून आता सध्या महाविपीओ फेडरेशनमध्ये जवळ 250 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या थेट मेंबर आहेत आणि 700 पेक्षा एफपीओ ज्याला आपण फार्मर्स ग्रुप्स किंवा फार्मर्स कोऑपरेटिव्ह सुद्धा त्याचे मेंबर आहेत. तर त्याच्या माध्यमातून एक इंटरलिंकिंग करून आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. मला वाटतं अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कांदा असेल, डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल असं एक अल्टरनेट मॉडेल आपण जर उभा करू शकलो तर निश्चितपणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना ह्या प्रकल्पांच्या माध्यमातून फायदा करून घेता येईल. अशाच पद्धतीचा प्रकल्प आता स्मार्टला पॅरलल प्रकल्प आपल्याकडे एडीबीच्या माध्यमातून येतोय. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडचे कांदा किंवा डाळिंब ह्या कमोडिटी आहेत. डाळिंबासाठी सुद्धा आपल्याला काम अशाच पद्धतीचं काम करतो. मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे, परंतु काही प्रश्न असतील या ठिकाणी 1 to 1 काही प्रश्न घेण्याची सिस्टीम जर असेल तर निश्चितच मला आवडेल, किंवा मग मी बनानाचं उदाहरण देईल आणि थांबतो. सर सर बोला. हॅलो, काही प्रश्न आहेत हे? हॅलो. हा सर. हा नाही ठीक आहे, आपण आता काही प्रश्न उत्तर असतील आणखी एक सेशन घेणारच आहोत आपण पुन्हा. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपला अनमोल वेळ देऊन सर्व माहिती जाणून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं सांगायला खूप आनंद होतो की आजचे जे वेबिनार होता 2 दिवसामध्ये याची सर्व तयारी झाली आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप छान रिस्पॉन्स भेटला. इथं वेबिनार मध्ये झूमला जरी कमी लोक असतील तरी आता आम्ही फेसबुकला ज्यावेळेस चेक केलं तर साधारणतः आमच्या लिंकला 35 ते 40 लोकांनी शेअर केला आहे आणि साधारणतः हा जो कार्यक्रम आहे 7,000 लोकांच्या वरती लोकांनी बघितला आहे. त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचलेली आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम बघितला आहे. खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे. शेतकरी बांधवांनो, आता वेळ झालेली आहे, खूप जास्त वेळ घेणं योग्य नाही, परंतु या संदर्भात जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कॉल करू शकतात, विचारू शकतात. आणि या संदर्भात अजून एक सेशन आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत. जे लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतील त्यांना ती माहिती त्या पद्धतीने मिळून जाईल. आम्ही पर्सनली पण पुन्हा तुम्हाला हे मेसेज देऊ की पुढचा कार्यक्रम केव्हा आणि कसा राहील. त्या संदर्भात आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये सर्व शासकीय ज्या योजना आहेत त्याचा अवलंब कसा करायचा आणि शेतकरी उत्पादक कंपनीचं व्यवस्थापन जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगलं करता येईल या संदर्भात आपण पुन्हा मार्गदर्शन आणि संवाद आयोजित करणार आहोत. आज या ठिकाणी सर्व शेतकरी उपस्थित झालेत, सर्वांना मी विनम्र आभार व्यक्त करतो. सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये सहभाग घ्यावा. ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची त्यांनी जरूर संपर्क करावा. ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन नाही करायची परंतु शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सभासद व्हायचा आहे ते देखील आमच्या कंपनीमध्ये सभासद होऊ शकतात. सर्वांसाठी हे व्यासपीठ खुलं आहे. सर्वांना मार्गदर्शन इथं मोफत आहे. जी पण तुमची काही क्वेरी असेल, कंपनी रजिस्ट्रेशन असतील, काही परवाने असतील, त्या सर्व गोष्टींची माहिती आम्ही जरूर करू. या ठिकाणी आपण कार्यक्रम संपवतोय. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.